चलो, सो देर आर स्टुडंट्स हु हॅव जॉईन फाउंडेशन बॅच नाव, म्हणजे 30 दिवस बाकी आहे आणि फाउंडेशन बॅच आत्ता जॉईन केलेली आहे, अशा स्टुडंटसाठी यांनी काय करावं. तर त्यांच्यासाठी बेस्ट सॉल्युशन हे आहे की टॉपिक नंबर 1 to topic number 12 are easy. Okay, topic number 1 to topic number 12 are easy. So what you guys should do is topic number 1 पासून तर टॉपिक नंबर 12 पर्यंत ज्यांनी फाउंडेशन जॉईन केलं त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांनी फाउंडेशनच्या नोट्स वाचाव्या. ओके, ज्यांनी फाउंडेशन जॉईन केलं आहे त्यांनी, आणि म्हणजे क्रॅश कोर्स करण्यासाठी आत्ता ह्या लेवलला येऊन फाउंडेशन जॉईन केलं आहे 1 पासून तर 12 पर्यंतच्या, त्यांनी फाउंडेशनच्या नोट्स वाचाव्या. मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो बघा. ही काल मी प्रॉमिस केली होती फाउंडेशनच्या लेक्चरमध्ये तुम्हाला. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. टॉपिक 1 to 12 ह्या टॉपिक्ससाठी फाउंडेशन नोट्स, लेक्चर्स स्किप करू शकतात, लेक्चर्स बघण्याची गरज नाही. ओके, फाउंडेशन notes, very important, very factual in nature, very important. Again, topic number 13 to 20 ह्यांनी इथे नोट्स वापराव्या टॉपिक नंबर 1 to 12 साठी. आणि क्रॅश कोर्स, CC म्हणजे क्रॅश कोर्स लेक्चर्स इथे. ठीक आहे, टॉपिक नंबर 13 to 20 क्रॅश कोर्स नोट्स, क्रॅश कोर्स लेक्चर्स. ठीक आहे. सो 12 सॉरी क्रॅश कोर्स लेक्चर्स नाही, हां, ह्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. सगळ्यात पहिले टॉपिक नंबर 1 to 12 साठी फाउंडेशनच्या नोट्स वापरा, क्रॅश कोर्सचे लेक्चर्स वापरा. रिझन बिंग का? रिझन इज की हे 1 to 13 जे टॉपिक आहे दोज आर फॅक्च्युअल इन नेचर, कॉन्सेप्ट जास्त मॅटर करत नाही तिथे. ठीक आहे, सो 1 to 13 फॅक्च्युअल आहे, शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहे. सो बट ॲट द सेम टाईम ॲट अ गुड लेंथ, डिटेलमध्ये पण, म्हणजे शॉर्टमध्ये बट जास्त इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून करायचं आहे. कॉन्सेप्च्युअल काही नाही आहे, म्हणून फाउंडेशनचे लेक्चर्स इथे करायचे नाही आहे त्यांना. ठीक आहे, फाउंडेशनचे लेक्चर्स 1 to 12 मध्ये करायची काहीच गरज नाही, बिलकुल झिरो रिक्वायरमेंट आहे जे आत्ता ह्या लेवलला आहे. ठीक आहे, बिकॉज वेळ कमी आहे, नोट्स वाचून कळून जाईल तुम्हाला चांगल्या प्रकारे. आणि 1 to 12 साठी लेक्चर्स करा क्रॅश कोर्सचे. ठीक आहे, 1 to 12 साठी क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करा. टॉपिक नंबर 13 to 20 भयंकर कॉन्सेप्च्युअल, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, डिफिकल्ट टू गेज. हां, टॉपिक मी असं नाही म्हणत की खूप अवघड आहे, बट कॉन्सेप्च्युअल आहे. जर लेक्चर्स केले नाही फाउंडेशनचे तर कळण्याची पॉसिबिलिटी फक्त आणि फक्त 40% आहे क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समधून, आधीच सांगतोय. क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समधून कळण्याची पॉसिबिलिटी 40 to 50%च आहे. बाकी तुम्हाला थोडं डोकं जास्त लावावं लागेल असं मला वाटतं, जर फक्त तुम्ही क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करत आहात तर. ठीक आहे, सो फाउंडेशनचे लेक्चर्स पण करा आणि क्रॅश कोर्सचे लेक्चर्स पण करा. ठीक आहे, बट ॲट द सेम टाईम ज्यांनी फाउंडेशनचे लेक्चर्स केलेले आहे टॉपिक नंबर 13 to 20 त्यांना
क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करण्याची गरज नाही. क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करण्याची गरज नाही, क्रॅश कोर्सच्या नोट्स कराव्या लागतील. ठीक आहे, जेवढी गोष्ट सांगितलेली आहे इथे बोर्डवरती तेवढी कळाली नाही असं असणारं कुणी असेल तर त्यांनी मेसेज करा. नॉट ऑडिबल, सगळ्यांना ऑडिबल नाही आहे का? अंकित, तुम्हाला ऑडिबल नाही आहे, सर्वांना ऑडिबल नाही आहे का ते सांगा एकदा. ते सांगा आधी आणि मग डाऊट सांगा. ऑडिबल नसतं अंकित तर भरपूर जणांनी मेसेज केले असते. ऑडिबल असण्याबद्दलचे मेसेज नाही, मला याच्याबद्दल मेसेज द्या, हे कळलं का? ज्यांना ज्यांना कळलं नाही त्यांनी मेसेज करा, आणि ज्यांना ज्यांना कळलं एकदा वाय टाकून द्या, म्हणजे मला एक कळेल की कळालंय, तुम्हाला कळालंय. फाईन, ह्याचं उत्तर देऊन द्या एकदा. ओके, हे आपला लॅग आहे छोटासा, त्यामुळे मला थोडं थांबावं लागेल. गॉट इट, अंडरस्टूड, नॉट दॅट ऑफ अ बिग डील, अंडरस्टूड. नाव अबाउट द स्ट्रॅटर्जी, ज्यांनी कुणी फाउंडेशनचे लेक्चर्स ऐकून शॉर्ट नोट्स बनवल्या आहे ते त्या शॉर्ट नोट्स पण रेफर करा. आणि ज्यांनी कुणी पूर्ण, दोज स्टुडंट्स हू हॅव अटेंडेड, हू हॅज ऑलरेडी डन मेड शॉर्ट नोट्स, दोन प्रकारचे स्टुडंट्स आहेत, कमी आहेत हे ॲक्च्युली 2-3 स्टुडंट्स आहेत, ज्यांनी शॉर्ट नोट्स सेल्फ शॉर्ट नोट्स बनवलेल्या असतील, प्लस ऑल फाउंडेशन लेक्चर्स कंप्लीट केलेले असतील अशा स्टुडंटसाठी सांगतो. क्रॅश कोर्स लेक्चर्स, काय मुलं असतात यार. हां, सो जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी सेल्फ स्टडी करून शॉर्ट नोट्स बनवलेले आहे, प्लस फाउंडेशनचे लेक्चर्स सगळे केलेले आहे, त्यांना क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करण्याची बिलकुल गरज नाही. वेळ वेस्ट करू नका. ठीक आहे, क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करून वेळ वेस्ट करू नका. तुम्ही इथे भरपूर टाइम तुमचा इन्व्हेस्ट केलेला आहे, आणि तुम्हाला असं कुठं वाटत असेल की एखादा टॉपिक मिस झालेला आहे तुमचा, तर तो टॉपिक तेवढ्यापुरता तुम्ही इथून ऐकू शकता, जर फाउंडेशनमध्ये करण्यात का तुमच्याकडे वेळ नसेल तर. नेक्स्ट इज क्रॅश कोर्स नोट्स. ह्या क्रॅश कोर्स नोट्सची भयंकर जास्त गरज आहे तुम्हाला, कारण की शॉर्ट नोट्स बनवणारे लोक कमी होते. ज्यांनी कुणी शॉर्ट नोट्स स्वतःच्या बनवलेल्या आहे, ह्याला आणि ह्याला क्लब करा, क्लब दिस टू. ठीक आहे, सो मेन टेक काय होतं याच्यातून, ज्यांनी पूर्ण फाउंडेशनचे लेक्चर्स केलेले आहेत त्यांना क्रॅश कोर्सचे लेक्चर्स करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा सांगून देतो, देर विल नॉट बी अ लॉट ऑफ एक्सप्लेनेशन, because it is a crash course, you have to finish it in a stipulated given time. Okay, how there will be classes, how the classes will go, what will be the strategy for conducting the classes. Strategy for conducting the classes is that I'll be trying to, I'm not guaranteeing, but I'll be trying to complete one subject in a day. आजचं लेक्चर इंट्रोडक्टरीच आहे, तर आज काही पूर्ण टॉपिक होणार नाही, but at the same time the strategy is की I'll try to complete or conduct one topic per day. 20 टॉपिक्स आहेत, 20 दिवसात संपायला पाहिजे. बट काही टॉपिक्स आहेत जे 2 टॉपिक्स एका दिवसात होतील, सो 20 डेज असं पकडू, कारण की काही टॉपिक्स आहेत मोठे आहेत ज्यांना 2 दिवस लागतील. सो प्लस मायनस करून 20 दिवसात टॉपिक संपेल, बट मी प्रयत्न करेल त्यापेक्षा कमी दिवसात संपवायचा, कारण की माझं एक टार्गेट आहे, तुम्हाला कमीत कमी 8 दिवस मिळायला पाहिजे.
रिव्हिजन करण्यासाठी एक्झामच्या एक्झॅक्ट आधी. ओके, नाव अजून एक गोष्ट आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे, म्हणजे जे दोज पीपल हू थिंक्स दॅट की हां माझ्याकडे इनफ वेळ आहे, ते लोक जे आहेत त्यांनी लाईव्ह लेक्चर करा. ठीक आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेडसाठी सांगतोय. ज्यांना ज्यांना वाटतं की माझ्याकडे इनफ वेळ आहे त्या लोकांनी लाईव्ह लेक्चर करा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे वेळ कमी आहे, मी ऑफिसमधून येतो, संध्याकाळी थकून येतो, त्या लोकांनी आदल्या दिवशीचं रेकॉर्डेड लेक्चर त्या दिवशी करायचं. वाय? बिकॉज माझा विचार असा सुरू आहे इथे की काही लेक्चर्समध्ये जे जे टॉपिक्स मला खूप क्रुशियल वाटतात, काही लेक्चर्समध्ये आय विल बी शोईंग MCQs इन बिटवीन द टॉपिक. मी MCQs दाखवेल तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल एवढं वाचून झालं की ह्याच्यावरती MCQs बोर्डवरती दाखवेल. का? MCQs तुम्ही घरी पण बसून चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडवू शकतात. बट व्हॉट वी नीड इज अ प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंट. पटपट पटपट MCQs तुम्ही उत्तर द्याल की सगळ्यांच्या अगोदर. हे एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मेंटेन करण्यासाठी आहे. सो MCQs आय विल बी गिविंग जस्ट आफ्टर दीज टॉपिक्स समटाइम्स. ओके, सो ज्यांना ज्यांना वेळ नाही आहे त्यांना वाटतं की मी MCQs बसून घरी बसून व्यवस्थित सोडवून टाकेल, मला ह्या MCQsची गरज नाही, कारण की हेच MCQ तुम्हाला जे मी टॉपिक वाईज टेस्ट सिरीजमध्ये MCQs दिलेले आहेत तेच MCQs राहणार आहेत तिथे. काही नवीन बनवणार नाही मी याच्यासाठी. बट ॲट द सेम टाईम ते MCQsचा वेळ त्यांचा वाया जाऊ नये, मी तिथे थोडा वेळ घेतो, कारण की इथे लॅग आहे. मी सांगितलं तुम्हाला की लाईव्ह लेक्चर सुरू असताना मला माझं जे मी आत्ता विचारला आहे तो प्रश्न कमीत कमी 20 सेकंदाच्या लॅगने तुमच्यापर्यंत पोहोचतो, आणि मग तिथून पुढे पण थोडासा वेळ जातो MCQsमध्ये. सो त्यांनी रेकॉर्डेड ऐकायचं, तेवढा पार्ट स्किप करायचा MCQsचा, आणि पटपट पटपट लेक्चर्स कंप्लीट करायचे. ज्यांना वेळ नाही आहे, जे ऑफिसमध्ये असतात, ज्यांना लेकरं आहेत, बाळं आहेत, ठीक आहे, अशा लोकांसाठी. सो आय होप सगळे क्वेश्चन कव्हर झालेले आहे. अजून सोमन तुम्ही कॉल केला होता, तुमचा काही क्वेश्चन असेल तर विचारा मला इथेच. म्हणजे ज्यांना कुणाला काही क्वेश्चन आहे ना स्ट्रॅटेजीबद्दल, प्लीज आस्क इट राईट अवे. पहिलं लेक्चर आहे, दिस इज अ इंट्रोडक्टरी लेक्चर. ठीक आहे, मी याच्यात शिकवण्याचं काही जास्त असं प्लॅन नाही केलेला, बट नोट्स आणल्यात. नोट्स मिळतील तुम्हाला. ह्या नोट्स गरज नाही पडणार तुम्हाला ह्या नोट्सची, बट तरी पण मी ह्याही देण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्याही देण्याचा प्रयत्न करतो. हँड रिटन नोटच्या टाईपमध्ये नोट्स आहेत ना, त्याही ज्या मॅडमने दाखवल्यात त्या. कोणाचा काही प्रश्न आहे का? डज एनीवन हॅज एनी क्वेश्चन? आय हॅव टू वेट फॉर 20 सेकंड्स फॉर युअर आन्सर. आणि मग क्लास बोर होतो. आय हॅव टॉक टू द मॅनेजमेंट. अच्छा, आन्सर नाही आहे तर सर समजून घ्या तुम्ही, उत्तर नाही. एवढे स्टुडंट्स आहेत यार, उत्तर तर द्यायला पाहिजे. भरपूर स्टुडंट्स आहेत. चलो, सो लेट स्टार्ट द टॉपिक. ओके, लेट स्टार्ट द टॉपिक. काही जास्त आपण वेळ वाया घालवू नाही, आज जेवढं होतं तेवढं करू. टॉपिक इज जनरल एज्युकेशन, टॉपिक नंबर 1. ओके, आला प्रश्न, वेन विल गेट नोट्स. अच्छा, असं ते वेन विल गेट नोट्स ते मिळत असतात. नवीन स्टुडंट्सला थोडं कन्फ्युजन होतं, कधी नोट्स, अरे काय काय, ते हळूहळू कळत राहील तुम्हाला. ॲपवरती येतात नोट्स. आय एम नॉट दॅट मच ऑफ अ पर्सन की सांगितलं आणि त्या वेळेला मिळेल. वेन नोट्स विल गेट, हेच तोच प्रश्न. बिफोर क्रॅश कोर्स लेक्चर्स, फाउंडेशन लेक्चर्स पाहण्याची गरज आहे का? बेटा चैतन्य, मी आत्ता सुरुवातीलाच सांगितलं, फाउंडेशनचे लेक्चर्स 1 ते 13. ठीक आहे, जर 1 ते 12 फाउंडेशनचे लेक्चर्स करता आहेत तर क्रॅश कोर्सचे लेक्चर्स पाहण्याची गरज नाही. ठीक आहे, फक्त नोट्स वाचा क्रॅश कोर्सच्या, दॅट्स इट. सॉरी, आणि तिथून तुम्ही फक्त फाउंडेशनच्या नोट्स वाचल्यात तर क्रॅश कोर्सच्या नोट्स फक्त रिव्हिजनच्या वेळेस रेफर करा एक्झामच्या आधी. सेम आहे, त्याच्यातूनच काढलेल्या आहेत, काही नवीन याच्यात टाकलेलं नाही आहे, ॲडिशन काहीच नाही आहे. नोट्स बेटा, जनरली नोट्स मी लेक्चरच्या एक्झॅक्ट आधी टाकत असतो. ठीक, सो ह्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतीलच लवकरच. जनरली मी लेक्चरच्या आधी टाकून देत असतो. ठीक, चलो, अजून काय असेल तर आता लास्टला विचारा. ठीक, लेट्स स्टार्ट.
एव्होल्युशन ऑफ एज्युकेशन इन इंडिया म्हणजे काय, एज्युकेशनची सुरुवात भारतामध्ये कशी झाली. भारतामध्ये सर्वात पहिले आपण भारत ॲज अ इंडिया ॲज अ बघितलं तर हिस्ट्री कधी आहे, लाईक हरप्पन पिरियडची हिस्ट्री आहे. ठीक आहे. सो हरप्पन पिरियडमध्ये एज्युकेशन होतं का, असू शकतं, पण तिथली लँग्वेज होती का, हो होती. रिटन लँग्वेज होती का, हो होती. पिक्टोग्राफिक लँग्वेज म्हणतो आपण त्याला, पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये हरप्पन पीपल लिहायचे. मग त्याच्यानंतर ती संस्कृती पण आपण ते चित्राच्या माध्यमातून त्यांनी काय लिहिलेलं आहे हे आपल्याला कळूच शकलं नाही, कारण की त्यांनी जे लिखाण काम केलेलं आहे एकतर ते त्यांनी जे पेजेसवरती किंवा कशावरती केलेलं असेल ते आपल्याकडे आतापर्यंत नाहीच आहे. पेजेस असण्याचं प्रूफही आपल्याकडे नाही आहे. तर त्यांनी दगडावरती त्यांच्या सील्स ज्या असतात त्याच्यावरती जे काही पिक्टोग्राफिक फॉर्मॅटमध्ये थोडं बहुत लिहून ठेवलेलं आहे तेवढं आपल्याकडे आहे, बट आपण ते डिसायफर करू शकलो नाही. वी वर नॉट एबल टू डिसायफर इट. आपल्याला ती कळालीच नाही एक्झॅक्टली काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, डन. सो हरप्पन पिरियड, जुना काळ, एन्शंट पीपल वी कॅन से, त्यांच्यामध्ये काही कळालं नाही. मग त्यानंतर त्यांची संस्कृती लुप्त होऊन गेली. मग पुन्हा एकदा संस्कृती आली, ती आहे इसवी सन पूर्व, वी कॅन से 10th century BC ना. 10th century BCच्या अराउंड आपल्याकडे संस्कृती, वैदिक कल्चर दिसायला लागलं है ना. तो त्याला वैदिक म्हणजे ऋग्वेदाच्या अगोदरचं कल्चर दिसायला लागलं. तर त्यावेळेसच्या ज्या लिखाणकाम आहे, नोट्स आहेत, त्या आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. तो वैदिक लिटरेचर आहे, ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे. त्या आता एज्युकेशन तेव्हा दिलं जायचं की नाही, ऋग्वेदिक पिरियडमध्ये एज्युकेशन दिलं जायचं की नाही ते कळण्यासाठी आपल्याला त्यांच्याच नोट्स वाचाव्या लागल्या. काहीमध्ये लिहिलं होतं सुरुवातीला जे ऋग्वेदिक पिरियड होता, म्हणजे ज्यावेळेस आपण ते ज्या नोट्स मिळाल्यात आपल्याला सुरुवातीला स्टार्टिंगला जे बुक्स मिळाले आहेत, इन शॉर्ट त्या बुक्स मिळाल्या आहेत, त्यांच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की वुमेनला एज्युकेशन मिळायला पाहिजे. गार्गी वगैरे भरपूर वुमेन स्कॉलर्स पण होत्या त्यावेळेस, वुमेनला एज्युकेशन ते द्यायचे. ठीक आहे. त्यानंतरच्या पिरियडमध्ये वैदिक काळ जो आला त्यामध्ये धर्म, जात ही प्रथा जास्त एस्टॅब्लिश झाली, वर्ण प्रथा जास्त एस्टॅब्लिश झाली. ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे वगैरे घाणेरड्या प्रथा पुन्हा तिथे निर्माण झाल्या. त्या अगोदर नव्हत्या, ऋग्वेदिक पिरियडमध्ये नव्हत्या, वैदिक पिरियडमध्ये होत्या, म्हणजे पोस्ट वैदिक पिरियडमध्ये त्या प्रथा आल्या. महिलांना शिक्षण द्यायचं नाही, महिलांची कंडिशन डिटोरेट होत गेली. शिक्षणाचा तिथून आपल्याला सुरुवात झाली, बट महिलांना डिटोरेशन झालं त्या पिरियडमध्ये. मग त्याच्यानंतर जो काळ आला तो आपण म्हणू शकतो बुद्धिझमचा काळ, गौतम बुद्धांचा काळ, इसवी सन पूर्व 5-6 वगैरे हा काळ. आता गौतम बुद्धांच्या काळामध्ये पण काही लिटरेचर्स लिहिली गेली आणि तिथून आपल्याला कळालं की मग एज्युकेशन सिस्टम असं स्कूलमध्ये जाऊन एज्युकेशन सिस्टम होती का, तर ती एक्झॅक्टली आपल्याला कळाली नाही. बट त्यावेळेसची एक शिक्षण संस्था आहे, तिचं नाव आहे तक्षशिला. त्या तक्षशिलेमध्ये आपण तिथे एज्युकेशन घ्यायचो. बट ती तक्षशिला ॲज अ नॉर्मल फॉर्मल युनिव्हर्सिटी होती का आपल्या युनिव्हर्सिटीसाठी सारखी, तर नाही. मग दुसरी युनिव्हर्सिटी आपल्याला मिळाली, ती आहे नालंदा. तर नालंदा युनिव्हर्सिटी प्रॉपर युनिव्हर्सिटी होती. इसवी सन पूर्व नाही, आता इसवी सन 5मध्ये गुप्ता हे त्यावेळेस आपल्याकडे राज्य करायचे. इसवी सन 5मध्ये आपल्याला ती प्रथा कळाली. मग काय युनिव्हर्सिटी म्हणजे कशी होती, तिथे हॉस्टेल्स होते, वेगवेगळ्या ब्रांचेस ऑफ स्टडीज होत्या, फिलॉसॉफीची ब्रांच, सायन्सची ब्रांच, त्यानंतर इंजिनिअरिंगची ब्रांच, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस होत्या त्यावेळेस, पण त्यावेळेसही होत्या. ओके. सो मग तिथे तुम्ही बघितलं असेल की ह्या वरच्या युनिव्हर्सिटीमध्ये चंद्रगुप्त मौर्य शिकलेला आहे तक्षशिला. तर युनिव्हर्सिटी नाही ॲज इन, बट तिथे शिक्षण घ्यायचं. तर तिथे चंद्रगुप्त मौर्य शिकलेला आहे, चाणक्य नावाचे शिक्षक होते त्याचे. ठीक आहे. सो एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि इथेही काही लोक शिकलेले आहेत, ते फॅक्ट्स आपण नंतर बघूया. मग त्यानंतरच्या काळात म्हणजे इसवी सन 10-11 7मध्ये 7-8मध्ये म्हणजे इसवी सन 7मध्ये म्हणजे आपण म्हणतो ना आज कसं म्हणतो आपण 2025 2026 तर 700 असं म्हणायचो आपण आधी है ना. 700 800 900 1000 मग 1000 2000 असं. तर इसवी सन 700च्या आसपासमध्ये मुस्लिम धर्माची स्थापना झाली किंवा उगम झाला 7मध्ये. खूप जुना नाही आहे मुस्लिम धर्म. आणि मग तिथून त्यांचा प्रसार सुरू झाला आणि प्रसार सुरू होता होता इसवी सन 1200मध्ये 1100-1200च्या दरम्यान ते भारतात आले. तर भारतात आल्यानंतर दिल्ली सल्तनत नावाची एक सल्तनत सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी
स्वतःची एज्युकेशन सिस्टम बसवली, त्याला म्हणतात मक्तब्स. मक्तबमध्ये रिलिजियस एज्युकेशन दिलं जायचं आणि नॉन रिलिजियस पण दिलं जायचं, बट प्रत्येक धर्माने आपलं आपलं एज्युकेशन घेऊ शकतात. हिंदू एज्युकेशन, मुस्लिम एज्युकेशन, ठीक. मग त्यात मदरसाज वगैरे असायचे. त्यानंतरच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो ब्रिटिश आले आपल्या भारतात. सन 1698, 1698 वास्को द गामा, 1498 1498मध्ये वास्को द गामा फर्स्ट टाइम आपल्या इथे आला. मग तो पुन्हा गेला, मग तो पुन्हा आला 1500मध्ये, 1-2-3 वर्षांनंतर पुन्हा एकदा आला. मग त्याच्या मागे मागे पोर्तुगीज आले. पहिले येणारे भारतात पोर्तुगीज होते. मग 200 वर्षांनंतर म्हणजे इसवी सन 1600मध्ये ब्रिटिश आले. ब्रिटिश म्हणजे युरोपमधले युरोपियन्स म्हणतो आपण त्यांना, त्यामधले पोर्तुगीज आधी आले, मग नंतर स्पॅनिश वगैरे आले, मग ब्रिटिशर्स आले सन 1600मध्ये. 1600मध्ये ब्रिटिशर्स आले, त्यांनी आपल्यावरती राज्य करायला सुरुवात केली. मग त्यांना कळालं जर आपल्याला इथे पूर्णपणे राज्य करायचं आहे तर आपण आपले सगळे लोक इथे आणू शकत नाही. ओके, आर्मी म्हणून लढण्यासाठी इथले लोक ठीक आहे, बट ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी पण पूर्ण आपले लोक नाही येऊ शकत, तर आपल्याला इथल्या लोकांना काहीतरी शिक्षण द्यावं लागेल. सो स्वतःच्या फायद्यासाठी जशी रेल्वे त्यांनी आणली होती तसं स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी इसवी सन 1813मध्ये भारतामध्ये इंट्रोडक्शन केलं एज्युकेशनचं. इंट्रोडक्शन पण कसं केलं तर त्यांनी सांगितलं की इतके लाख रुपये आम्ही, आय थिंक 1 लाख रुपये होते, तेवढे लाख रुपये आम्ही भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये टाकतो आहे आणि एज्युकेशन द्यायला सुरुवात करा. मग तिथून पुढे 1813च्या नंतर 1835 नंतर 1854, 1854 नंतर 1892 अशा वेगवेगळ्या वर्षी त्यांनी वेगवेगळ्या कमिटीज बसवल्या. वुड्स डिस्पॅच म्हणजे वुड्सची कमिटी, हंटर कमिशन, एक वुड्स डिस्पॅच 1835 समजा. तर अशा वेगवेगळ्या त्यांनी कमिटीज बसवल्या आणि ह्या वेगवेगळ्या कमिटीजने आपले रिपोर्ट दिले. तर रिपोर्ट काय दिले तर भारतामध्ये शिक्षण, पहिली गोष्ट तर कोणत्या भाषेत द्यायचं, ओके, त्यानंतर कोणत्या भाषेत द्यायचं शिक्षण आणि काय शिक्षण द्यायचं. सो अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटल्स ह्या 2 नावाच्या विचारश्रेण्या तयार झाल्या. अँग्लिसिस्ट म्हणायचे विज्ञान आणि ब्रिटिशमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये द काइंड ऑफ एज्युकेशन विच वी आर प्रोव्हाइडिंग, सायंटिफिक अँड फिलॉसॉफिकल एज्युकेशन द्यायचं. ओरिएंटलिस्ट म्हणायचे नाही आमचं वैदिक ज्ञान वगैरे ह्या सगळ्या द्यायचं, आणि वैदिक ज्ञानामध्ये पण सायन्स होतं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. सो असं यांच्यामध्ये एक मी काय म्हणतो टसल सुरू झाली. आणि आफ्टर दॅट टसल मग वेगवेगळ्या रिपोर्ट्स, मग वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या रिपोर्ट्समध्ये आपण वाचूया पुढे. मी एक तुम्हाला सारांश देतो आहे पूर्ण ह्या धड्याचा. मग त्यानंतर काय झालं, मग भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं, कोणी म्हटलं की 10वी 12वी ठेवा, कोणी म्हटलं की वर्नॅक्युलर लँग्वेज. वर्नॅक्युलर म्हणजे नोट्समध्ये येईल ते, म्हणून आधीच सांगून देतो. वर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे आपली मायबोलीमध्ये त्यांची जी भाषा आहे स्टुडंट्सची, त्याच भाषेमध्ये आपण शिकवायला पाहिजे, कारण की त्या भाषेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे कळेल. मग पुढे जाऊन कोणी म्हटलं की 1ली ते 10वी जे आहे त्याचं शिक्षण म्हणजे शिक्षण घेण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती गव्हर्नमेंटची नाही आहे. मग त्यांनी ट्रिकल डाऊन थिअरी अशी नावाची थिअरी दिली. ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय, एका वर्गाला शिकवा तुम्ही, एक वरचा वर्ग जो आहे, वर्ग म्हणजे क्लास नाही बरं का, म्हणजे ह्या तुमचा 1ली 2री वर्ग असं तो नाही, एक ग्रुप ऑफ पीपलला शिकवा आणि हळूहळू शिक्षण काय ट्रिकल डाऊन होईल खालच्या लेवलपर्यंत. ते काही झालं नाही, ते फेलियर झालं. मग कोणी युनिव्हर्सिटीज सांगितल्या, ह्यांना सॅडलर कमिशन, युनिव्हर्सिटी कमिशन वगैरे आले, त्यांनी युनिव्हर्सिटी बनवा सांगितली. मग कलकत्ता युनिव्हर्सिटी वगैरे युनिव्हर्सिटी बनवल्या, त्या नोट्समध्ये पाहू. तिथून पुढे मग भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्या आपण एक पहिली गोष्ट केली ती आहे, राधाकृष्णन नावाचे व्यक्ती होते, त्यांच्या नावाने आपण एक कमिटी उघडली की त्यांनी आता सांगायचं की बाबा एज्युकेशन आता सांगा आपलं कसं असायला पाहिजे. मग त्यानंतर आपल्या कमिटीज आल्या काही. मग आपल्या कमिटीजने काही सजेशन्स दिले, त्याला म्हणतात रेकमेंडेशन्स. तर जे काही कमिटीजने रेकमेंडेशन दिलं याचा अर्थ असा नाही आहे की ते रेकमेंडेशन अंमलात आलं, गव्हर्नमेंटने ते एक्सेप्ट केलं, हे तुमच्या डोक्यात टाकून द्या. ठीक आहे, कमिटीने रिकमेंडेशन दिलं, गव्हर्नमेंटने ऐकावं नाही ऐकावं हे गव्हर्नमेंटच्या हातात असतं. आपण अभ्यास काय करतो रेकमेंडेशन्सच्या, गव्हर्नमेंटने काय अंमलात आणलं काय नाही आणलं त्या इन्स्टिट्यूशनवाल्या चॅप्टरमध्ये आपण बघूया. कन्फ्यूज व्हायचं नाही की असा प्रश्न येईल का सर, मग गव्हर्नमेंटनी यांच्या कोणत्या रेकमेंडेशन एक्सेप्ट केल्या, बिलकुल नाही. ठीक आहे, इवन MPSCला किंवा कुठल्याही एक्झाम कंडक्टिंग बॉडीला हे एक्सपेक्टेड नाही आहे की तुम्ही त्या सगळ्या रेकमेंडेशन आणि त्यात
पाठ कराव्या, प्लस सगळ्या रेकमेंडेशन पाठ करून त्यातील कुठल्या कुठल्या एक्सेप्ट केलेल्या आहेत त्याही पाठ कराव्या. एक्सपेक्टेड नाही आहे, अपेक्षित नाही आहे, त्यांना कुठल्याच एक्झामिनेशनला नसतं, आतापर्यंत कुठल्याच एक्झामला प्रश्न आलेला नाही असा. ओके, नाव मुव्हिंग अहेड. त्यांनी रेकमेंडेशन दिले आपले वगैरे वगैरे वेगवेगळे. मग त्यांच्या रेकमेंडेशन्स घेऊन गव्हर्नमेंट बनवतो पॉलिसी. सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटनी कमिटी दिली. आता कमिटी म्हणजे ते अभ्यास करणार त्या विषयावरती, स्पेशलिस्ट असतात ते. त्यांनी एक रिपोर्ट दिली, मग त्यांची रिपोर्ट घ्यायची आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स, IAS ऑफिसर्स वगैरे असतात. पॉलिटिशियन्सला तर जनरली काही येत नसतं जनरली, ठीक आहे. सो मग ते IAS ऑफिसर्स वगैरे बसले असतात, सेक्रेटरी लेवलचे, चीफ सेक्रेटरी वगैरे टॉपिक आपण काल शिकलो 19व्या टॉपिकमध्ये. तर चीफ सेक्रेटरी लेवलचे लोक असतात जे पॉलिसी फॉर्म्युलेशन करतात. मग त्यांचे रिकमेंडेशन घेऊन आपल्या देशाची पॉलिसी बनते. सर पॉलिसी जर पाळली नाही तर सरकार पडू शकते का? तर नाही. पॉलिसी आणि कायदा ह्या दोघांमध्ये फरक असतो. पॉलिसी म्हणजे मी आजपासून पॉलिसी करतो की कधीच खोटं बोलणार नाही, ही माझी पॉलिसी आहे की मी खोटं बोलणार नाही. बट सिच्युएशन्समध्ये मी बोलतो पण, हां ना. मी पॉलिसी बनवलेली आहे, अशी चांगलं वागण्याची पॉलिसी बनवलेली आहे, बट काहीतरी चुका होऊन जात असतात. सो पॉलिसी इज डिफरंट दॅन लॉ, ठीक आहे. सो गव्हर्नमेंट पॉलिसी बनवतो आणि ती पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी काही लॉज बनवतो. त्या पॉलिसीमध्ये काही इम्पॉर्टंट कंपल्सरी गोष्टी असतात, त्याच्यासाठी कायदे बनवले जातात, ठीक आहे. आता कळालं. सर NEP लावून इतके दिवस झाले, NEP 2020, आणि तुम्ही म्हणताय असं असं एज्युकेशन सांगताय, ते अजून लागू झालेलं नाही कॉलेजेसमध्ये. NEP आणलेलं आहे, कंपल्सरी केलेलं नाही आहे. गव्हर्नमेंटच्या हातात आहे कुठल्या कुठल्या गोष्टी कंपल्सरी करायच्या. ओके. एज्युकेशन, आता भारतामध्ये संविधान आहे. संविधानामध्ये 3 प्रकारच्या पॉवर्स दिलेल्या आहे. 3 प्रकारच्या पॉवर्स का सर? 2च प्रकारच्या पॉवर्स का नाही? कारण की 2च तर प्रकार आहे भारतामध्ये. एक आहे केंद्र सरकार, दुसरा आहे राज्य सरकार. मग तिसऱ्या प्रकारची पॉवर कोणासाठी आहे? तर तिसऱ्या प्रकारची पॉवर आहे कॉन्करंट पॉवर्स. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉवर, स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉवर आणि कॉन्करंट पॉवर. कॉन्करंट पॉवर म्हणजे ह्या दोघंही याच्यावरती कायदे बनवू शकतात. तर जे हे एज्युकेशन होतं, जे एज्युकेशन आपण वाचतोय जनरल एज्युकेशनमध्ये, हे एज्युकेशन स्टेट गव्हर्नमेंटकडे होतं आधी. मग कालांतराने कळालं की स्टेट गव्हर्नमेंट्स याच्यावरती जास्त काम नाही करू शकत एफिशियंटली, म्हणून ते तिथून काढण्यात आलं आणि ते कॉन्करंट पॉवर्समध्ये टाकण्यात आलं. म्हणजे आता राज्य आणि केंद्र हे दोघंही त्याच्यावरती कायदा बनवू शकतात. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. तिथून पुढे जाता कमिटीज आल्या, आपल्या रिकमेंडेशन दिल्या आणि वेगवेगळ्या पॉलिसीज बनत गेल्या. वेगवेगळ्या पॉलिसीज बनल्या, त्या पॉलिसीमधलं काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी काही इन्स्टिट्यूशन्स बनवण्यात आल्या, म्हणजे काही संस्था बनवण्यात आल्या. काही कायद्याने बनवण्यात आल्या, काही बेकायद्याने बनवण्यात आल्या. आता कायद्याने बनवण्यात आलेल्या संस्था म्हणजे लोक बसले पार्लिमेंटमध्ये. पार्लिमेंटमध्ये 2 हाऊसेस असतात, लोकसभा आणि राज्यसभा. हाऊसमध्ये बसून त्यांनी मतदान केलं आणि तिथून ते दुसऱ्या हाऊसमध्ये दिलं. लोकसभेमधून राज्यसभेमध्ये गेलं किंवा राज्यसभेमधून लोकसभेमध्ये जाऊ शकतं. राज्यसभेमध्ये मतदान केलं, कायदा बनला, त्यानंतर प्रेसिडेंटकडे दिलं, राष्ट्रपतींकडे दिलं, राष्ट्रपतींनी सही दिली. आता तो कायदा गॅझेटमध्ये छापला जाईल. ओके. आता त्याला ॲक्ट म्हणू, लॉ. याच्या अगोदर ते बिल होतं. तर तसं बिल बनवून त्यांनी काही संस्था बनवल्या, काही इन्स्टिट्यूशन्स बनवल्या. आता प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं काम आपलं वेगळं वेगळं असतं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल NCERT बनवलं, त्याला आपलं काम दिलं, बाबा तू सिलेबस बनव, तू हे कर. CBSEला आपले कामं दिले, तू हे कर. त्या पॉलिसीज पालन करण्यासाठी गव्हर्नमेंटचं एज्युकेशन आपलं भारताचं एज्युकेशन सिस्टम चालण्यासाठी आपण काही NCERT वगैरे अशा NIOS, IGNOU वगैरे इन्स्टिट्यूट्स बनवल्या. प्रत्येक इन्स्टिट्यूटचं आपलं एक काही काम असतं. यामध्ये तुम्हाला अजून एक शब्द ऐकायला मिळेल, व्होकेशनल एज्युकेशन. व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे एक अशा प्रकारची शिक्षण जे तुम्हाला स्किल प्रदान करेल, एक कला प्रदान करेल. त्या कलेमुळे तुम्हाला काम करता येईल कुठेतरी जाऊन, है ना, त्या प्रकारचं काम करता येईल. सर व्होकेशनल एज्युकेशनचं एक्झाम्पल द्या. इलेक्ट्रिशियन व्होकेशनल एज्युकेशन आहे. म्हणजे तुम्ही जाऊन तिथे इलेक्ट्रिक कामं शिकू शकतात आणि फिजिकल कामं म्हणजे प्रॅक्टिकली शिकू शकतात. तुम्ही शिकले की तुम्ही इलेक्ट्रिशियन बनाल, इलेक्ट्रिसिटी संबंधित कामं करायला लागाल. आता व्होकेशनल एज्युकेशन काय इम्पॉर्टंट आहे सर? गव्हर्नमेंटलाही माहिती आहे की सगळे मुलं सारखे अभ्यास करत नाही,
सारखे हुशार नाही आहे हे म्हणायचं नाही आहे मला, सगळे सारखेच हुशार असतात. काही मुलं अभ्यास करत नाही, काही मुलांना अभ्यासात इंटरेस्ट नसतो, तर अशा व्यक्तींना वोकेशनमध्ये टाकायचं की जेणेकरून अभ्यासाने जर त्यांचं करिअर बनलं नाही तर वोकेशनने त्यांचं करिअर बनेल. ठीक आहे, हा होता सारांश आजच्या लेक्चरचा. एवढं मी सगळ्या लेक्चर्समध्ये समजावून सांगणार नाही आहे, बट एक सारांश मी समरी तुम्हाला देत जाईल. आता सर इव्होल्युशन कसं झालं बघा. आता हे नोट्स तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतील. इथपर्यंत जरी ऐकलेलं असेल तर नोट्स तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतील. अगोदर भारतामध्ये, आता हे पाठांतरासाठी आहे, भारतामध्ये अगोदर काय होतं, एन्शंट अँड मेडिवल एरामध्ये गुरुकुल सिस्टम होती, वेदिक लिटरेचर शिकवलं जायचं. एन्शंट युनिव्हर्सिटीज होत्या काही, एक आहे तक्षशिला, दुसरी आहे नालंदा. कुठे आहे तक्षशिला पाकिस्तानमध्ये, नालंदा बिहारमध्ये. माहिती आहे डेफिनेटली बिहार हे भारतात आहे म्हणून इंडिया लिहिलेलं होतं ते काढून टाकलं. तुम्हाला कोणी नालंदा बिहार ऑप्शन नसेल तर नालंदा राजगीर हे ऑप्शन शोधायचं. ठीक आहे, टाइम पिरियड काय आहे, 6th सेंचुरी BCE, बिफोर क्राइस्ट एरा, म्हणजे 0 जिथून सुरू झालं 1 2 3 4 आणि आज आपण 2026 मध्ये आहे, तसं BCE म्हणजे 0च्या आधी 600 वर्ष. 6th सेंचुरी म्हणजे 100, सेंट म्हणजे 100, आपण परसेंट 100तून परसेंट काढतो ना, तसंच सेंचुरी म्हणजे 100. 6th सेंचुरी BCE पासून तर 5th सेंचुरी CE म्हणजे क्राइस्ट एरा, बिफोर क्राइस्ट एरा आणि क्राइस्ट एरा. सर क्राइस्ट कोण आहे, क्राइस्ट आहे जीजस, येशू. ब्रिटिशर्स त्या वेस्टर्नने बनवलं. येशू जन्म झाला येशूंचा 25 डिसेंबरला झाला, तरी ते 1 जानेवारीपासून गृहीत धरतात कॅलेंडर, आणि 0 पासून सुरुवात झाली आहे. तर क्राइस्ट एरा 0 पासून पुढे, 0च्या अगोदर बिफोर क्राइस्ट एरा. ठीक, तर 6th सेंचुरी BC मध्ये हे होते. मग 5th सेंचुरी CE मध्ये आले कोण, तर ते आहे आपले नालंदा युनिव्हर्सिटी बनली. कुणाचं राज्य होतं त्यावेळेस भारतामध्ये, तर ते होतं कुमारगुप्तचं. कुमारगुप्त कोण, गुप्ता डायनस्टीचे. ठीक आहे, आता पोरांना भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, सर गुप्ता डायनस्टी आणि मौर्य डायनस्टीमध्ये फरक काय. मौर्य डायनस्टी आधी आली, गुप्ता डायनस्टी आधी आली. सर मौर्य, चंद्रगुप्त मौर्य, त्याच्या नावामध्ये तिन्ही पण नाव आहे, गुप्त पण आहे मौर्य पण आहे, पण तो मौर्य डायनस्टीचा आहे. आणि गुप्ता डायनस्टी, मौर्य डायनस्टी इसवी पूर्व 5 ह्याच्या किती 1000 वर्षांपूर्वी होती. इसवी पूर्व 5 आणि हे इसवी 5 आणि इसवी पूर्व 5 BCE आणि CE ह्याच्यामध्ये 1000 वर्षांचा फरक आहे. ठीक आहे, चंद्रगुप्त व्यक्तीच वेगळा, चंद्रगुप्त मौर्य व्यक्तीच वेगळा. ठीक आहे, ते थोडं कन्फ्युजन होत असतं. तर कोणादरम्यान आली, लक्षात ठेवायचं, कुमारगुप्ता दरम्यान, गुप्ता दरम्यान विचारली, चंद्रगुप्त दरम्यान विचारली, चंद्रगुप्त मौर्य दरम्यान विचारली. ह्याच्यावरती कन्फ्युजन व्हायचं नाही एक्झाममध्ये, लक्षात ठेवायचं एक्झॅक्ट. संपली कधी 13th सेंचुरी, ही संपली कधी 5th सेंचुरी CE. ही संपली आणि ही सुरू झाली असे म्हणू शकतो आपण, है ना. एका ठिकाणी नाहीये काळ, ही संपली ज्या वर्षी त्या वर्षी त्या 100 वर्षांमध्ये त्या वर्षी ही सुरू झाली. नेक्स्ट काय काय शिकवलं जायचं, वेद, ग्रामर, मेडिसिन, बुद्धिस्ट स्टडीज, हीनयाना. आता हे मला द्यायचं नव्हतं, वेदा ग्रामर वगैरे, फक्त याचे नावं जे आहे, ग्रामर जे आहे म्हणजे व्याकरण पाणिनीने लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे संस्कृत ग्रामर, पाणिनी ह्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. तर त्यामुळे ह्या फॅक्टसाठी मला हे द्यावं लागलं. असा प्रश्न येणार नाही तिथे काय काय शिकवलं जायचं. ठीक आहे, लॉजिक पण मी सांगणार आहे तुम्हाला डाऊन द लाईन, लॉजिक काय असतात त्याबद्दल पण काही सांगेल. बट वेद शिकवले जायचे, ग्रामर शिकवलं जायचं, व्याकरण. ग्रामर शिकवणारा फेमस होता पाणिनी. मेडिसिन जे आपण आजचं सायन्स मेडिसिन बघतो, मेडिकल सायन्स, ते जीविका नावाचा व्यक्ती शिकवायचा. ठीक आहे, मेडिसिनला जीविका म्हणायचे का, नाही, जीविका नावाचा व्यक्ती शिकवायचा. मग बुद्धिस्ट स्टडीज व्हायच्या इथे नालंदामध्ये. बुद्धिस्ट स्टडीज, तर बुद्धिस्ट स्टडीजमध्ये 2 प्रकार आहे ना, बुद्ध जे आहेत त्यांमध्ये 2 प्रकार आहे. एक आहे हीनयान, 2 आहे महायान. हीनयान म्हणजे असे लोक जे गौतम बुद्ध स्वतः त्या गोष्टीला पाळायचे, की गौतम बुद्ध म्हणायचे की मूर्तिहीन असायला पाहिजे. मी शेपलेस फॉर्मलेस गॉड कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, शेपलेस फॉर्मलेस गॉड, ज्याला आकारही नाही आणि कुठला फॉर्मही नाही, शेपही नाही, काहीच नाही. सो तसं मानायचे गौतम बुद्ध स्वतः. आणि त्या काळामध्ये त्या बुद्धिझमला म्हणतात
हीनयान, हीन आहे, हीन असं म्हणतात. कोण? महायानवाले म्हणतात. आणि महायानवाले लोक आहेत जे मूर्ती वगैरे, गौतम बुद्धाचे मूर्तीपूजक हे बनले, ते आहे महायान. आज भारतामध्ये जास्तीत जास्त महायान आहेत. तर हीनयान कुठे? हीनयान काही प्रमाणात तुम्हाला म्यानमारमध्ये बघायला मिळतील, सदर्न चायना, तिबेटचं वेस्टर्न बाजू तिकडे बघायला मिळतील. त्यानंतर श्रीलंकेमध्ये आहेत हीनयानवाले भरपूर. त्यानंतर इंडोनेशियामध्ये आहे, त्यांना मुस्लिममध्ये कन्वर्ट केलं अर्ध्यांना, तर बाकीचे इंडोनेशियामध्ये आहे. तो भरपूर आहेत हीनयानवाले, असं नाही आहे. बट जास्तीत जास्त जगामध्ये म्हटलं तर महायानवाले आहे. हे शिकवलं जायचं तर बुद्धिस्ट स्टडी शिकवली जायची, दोघांची पण शिकवली जायची. लॉजिक शिकवलं जायचं तर लॉजिक शिकवलं जायचं की नाही हे प्रश्न येणार नाही. लॉजिकला काय म्हणायचे? हेतू विद्या. मग महत्त्वाचे लोक कोण होते? चंद्रगुप्त मौर्य, त्याला ट्रेन केलं चाणक्यानी. जीविका जो मेडिसिनवाला होता, फिजिशियन होता, तो बुद्धाचा. गौतम बुद्धांना त्याने ट्रीटमेंट केली आहे गौतम बुद्धाची जेव्हा ते आजारी असायचे. नाव आहे जीविका. पाणिनी, ऑथर ऑफ अष्टाध्यायी. अष्टाध्यायी 8 अध्याय लिहिलेले आहे पाणिनी. संस्कृत ग्रामर लिहिलेलं आहे, लक्षात ठेवणे. नेक्स्ट, अट्रॅक्टेड स्टुडंट्स फ्रॉम चायना, तिबेट एक्सेट्रा. खूप देश लिहिलेले होते. तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही, प्रश्न असा येणार नाही की चायनामधून विद्यार्थी आले होते का? नाही. लॉजिक लक्षात ठेवा इथे. अट्रॅक्टेड स्टुडंट्स फ्रॉम अमेरिका, हो. तुम्हाला माहिती आहे का आले होते का नाही? त्या वाचन करणाऱ्याने कुठेतरी अमेरिका वाचलं म्हणून त्याने प्रश्न विचारला. लॉजिक. ओके. सो असं म्हटलं की इथून आले होते, इथून शिकायला यायचे, तर हो म्हणायचं. ठीक आहे. इथून नव्हते आले. बघा, व्हॉट इज डिफिकल्ट टू प्रूफ, व्हॉट इज डिफिकल्ट टू प्रूफ, ह्या बेसिसवरती क्वेश्चन बनतो है ना. इथून नव्हते आले हे खूप अवघड आहे प्रूफ करणं, रादर दॅन इथून आले होते हे सोपं आहे प्रूफ करणं, कारण इथून आले होते कुठेतरी लिहिलेलं असणार आहे. ठीक. सो लॉजिक इथे. डिस्ट्रक्शन, कुणी संपवून टाकलं, कुणी त्या युनिव्हर्सिटीला तोडून टाकलं, संपवून टाकलं. तर जी तक्षशिला आहे तिला व्हाईट हुन होते त्यावेळेस, हुन यांनी संपवलं. बाहेरून आले होते, त्यांनी हे संपवून टाकलं. 5th सेंचुरी CE आपण वरती वाचलं. हे डिस्ट्रॉय कोणी केलं? नालंदा, बख्तियार खिलजी. तुम्हाला सांगितलं 12वी सेंचुरी म्हणजेच 1100च्या पुढे 12 सुरू होतात ना. आपण म्हणतो मी 30 वर्षाचा आहे, 31 चालू आहे, तसं आहे वर्ष देण्याचं. 12th सेंचुरी आहे. 1193 मध्ये बख्तियार खिलजीनी संपवलं. ठीक आहे. खिलजी डायनेस्टी म्हणजेच दिल्ली सल्तनतमध्येच एक डायनेस्टी होती. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ही वर्ल्ड युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट नाही. ही काय आहे? आत्ता गव्हर्नमेंटनी नालंदा युनिव्हर्सिटी ॲक्ट बनवला आहे, 2010 हा बनवलेला आहे. आणि आत्ता रिसेंटली नालंदा युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्यात आली, बनवण्यात आली, तिथेच बिहारमध्येच राजगीरमध्येच बनवण्यात आली. चलो नेक्स्ट, मेडिवल पीरियड. मक्तब आणि मदरसाज होते, रिलिजियस स्टडी व्हायची, सांगितलं. कोलोनियल पीरियड, चार्टर ॲक्ट 1813, 1813 मध्ये मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा पैसे देण्यात आले, अलोकेट फंड करण्यात आलं. मग आलं 1935 मॅकॉले मिनिट. मी चुकून वुड्स डिस्पॅच म्हणालो तुम्हाला. 1835 मॅकॉले मिनिट. सर मॅकॉलेनी 1 मिनिटात नाही, मॅकॉलेनी काही डॉक्युमेंट दिलं, त्याला मायन्यूट्स किंवा मिनिट्स म्हणायचे. आता हे ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये इंडिया सध्या फसलेला आहे. कॅटेगरायझेशन, कोणी SATION लिहितं शेवटला, कोणी ZATION लिहितं. ब्रिटिश SATION लिहितात, अमेरिकन ZATION लिहितं. मायक्रोसॉफ्ट वर्ड अमेरिकेमध्ये बनवलेलं आहे, SATION तो डायरेक्ट इनकरेक्ट म्हणतो. ठीक असो. मॅकॉलेज मिनिट. इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, काय शॉर्टमध्ये दिलं आहे, इंग्लिशमध्ये शिकवा रे बाबांनो. वेस्टर्न करिक्युलम, भारताचं काही शिकवू नका, वेस्टर्न शिकवा, असं मॅकॉले म्हणतोय, मी नाही. वुड्स डिस्पॅच, वुड्स नावाचा एक व्यक्ती आहे, डिस्पॅच म्हणजे पाठवणे, त्यांनी आपल्या इथे एक डॉक्युमेंट पाठवलं. हे माझं मत आहे. यालाच मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन म्हणतात. आता मी तुम्हाला परत म्हणणार नाही, हे एक्झाममध्ये येऊ शकतं. जे काही ह्या नोट्समध्ये आहे ते सगळंच एक्झाममध्ये येऊ शकतं. ठीक आहे. एक्झाममध्ये येणाराच कॉन्टेंट दिलेला आहे, बाकीचा कॉन्टेंट काढून टाकलेला आहे मी. मॅग्ना कार्टा ऑफ कसा प्रश्न येईल ते सांगतो.
Which of the following, the recommendation of which of the following is called as Magna Carta of Indian Education? 4 ऑप्शन्स येतील. वुड डिस्पॅच, मॅकलेज मिनिट, त्याच्यानंतर हंटर कमिशनचं रेकमेंडेशन आणि कस्तुरी रंजन कमिटीचं रेकमेंडेशन. तर लक्षात ठेवा वुड्स डिस्पॅच. वर्ष 1854, 1854. पहिला कोणता? पहिलं कमिशन कोणतं? पहिलं कमिशन कोणतं? चला उत्तर द्या. झोपलात का? आय होप झोपला नसाल. रात्रीचे 10 वाजलेले आहे. जेवणही करत नसाल बहुतेक. जेवण झालेलं असेल. माझं बाकी आहे. चला उत्तर द्या. पहिलं कमिशन कोणतं? आत्ता दाखवलं वरती, दिसत पण नाहीये. तो म्हटला वेस्टर्न करिक्युलम द्या रे. 1835 मध्ये आलं. उत्तर द्यावे लागतात इथे. एकटाच व्यक्ती बोलत नाही. रेकॉर्डेड लेक्चर्स नाही. राधाकृष्णन नावाच्या व्यक्तीचं मी अजून नावच घेतलेलं नाही. ते राधाकृष्णन. गुड चैताली. अभ्यास अपूर्ण पडला फक्त. नाही अभिलाष. व्हेरी गुड शुभम. व्हेरी गुड स्वप्नील. चैताली बेटा, फर्स्ट कमिशन आफ्टर इंडिपेंडन्स आहे राधाकृष्णन. ठीक आहे, बट व्हेरी गुड, व्हेरी गुड. फर्स्ट कमिशन. मॅकॉलेज मिनिट. काय काय सांगितलं? इंग्लिश भाषेमधून शिकवा आणि इंग्लिश एज्युकेशनच द्या. तिकडचंच एज्युकेशन द्या, वेस्टर्नचं. वुड्स डिस्पॅचला मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन म्हणतो. त्यांनी शाळा असायला पाहिजे. कशा प्रकारे असायला पाहिजे शाळा त्यांनी सांगितलं वुड्स डिस्पॅचमध्ये. प्रायमरी एज्युकेशन 1ली ते 5वीपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला आपल्या मायबोलीत, मदर टंगमध्ये, व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये शिकवा. हायस्कूलमध्ये त्याला अँग्लो व्हर्नॅक्युलर म्हणजे त्या व्हर्नॅक्युलर म्हणजे ॲक्च्युली त्या रिजनची भाषा, व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये पण शिकवा आणि इंग्लिशमध्ये पण शिकवा. युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावर त्याला कळायला पाहिजे युनिव्हर्सिटी एज्युकेशन इंग्लिशमध्ये राहील. ठीक आहे. युनिव्हर्सिटी एज्युकेशन, युनिव्हर्सिटीज बनल्या, त्यांनी युनिव्हर्सिटीज बनवा सांगितलं आणि त्या बनल्या पण कलकत्तामध्ये, बॉम्बेमध्ये आणि मद्रासमध्ये. त्यांचं वर्ष जे 1857. जर कुणाला खूप क्युरिओसिटी असेल तर इथे 1857पर्यंत ह्या तिन्ही पण बनलेल्या होत्या असं लक्षात ठेवायचं. कधी आला? 1854मध्ये वुड्स डिस्पॅच आलेला आहे. 1857पर्यंत ह्या तिन्ही पण बनलेल्या होत्या. सगळ्यात पहिले कलकत्ता बनली पण. ठीक आहे. नेक्स्ट, हंटर कमिशन, इंडियन एज्युकेशन कमिशन पण म्हणतात याला. लक्ष आहे का तुमच्या सगळ्यांचं? आहे असं कळतंय. हंटर कमिशन फॉर्म्ड बाय लॉर्ड रिपन. मास प्रायमरी एज्युकेशन म्हटला तो. मास म्हणजे सगळ्यांना द्या प्रायमरी एज्युकेशन, बरं का. पहिली म्हणजे प्रायमरी 1ली 5वी शिकवा सगळ्यांना. व्हर्नॅक्युलर भाषेत शिकवा. हा पण वुड्स सारखंच बोलला. हा मॅकॉले सारखं बोलला का? नाही. मॅकॉले म्हटला इंग्रजीमध्ये शिकवा, वेस्टर्न शिकवा. मी बोलत राहील, तुम्हाला लक्षात राहत राहील बरं का. इरिटेट होऊ नका तुम्ही. मास प्रायमरी एज्युकेशन म्हणजे भरपूर लोकांना द्या. सेकंडरी स्कूल म्हणजे 5वी नंतर 8वीपर्यंत समजा किंवा 10वीपर्यंत 2 ट्रॅक्स, 1 फॉर युनिव्हर्सिटी, ज्यांना युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी, आणि 1 वोकेशनल एज्युकेशन. लाल का केलं आहे सर? कारण की भयंकर जास्त अति इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो वोकेशनल एज्युकेशन फर्स्ट टाइम कोणी सांगितलं? तर हंटर कमिशनने सांगितलं. एज्युकेशन फॉर वुमेन फर्स्ट टाइम कोणी सांगितलं? हंटर कमिशनने सांगितलं. एज्युकेशन फॉर SC ST फर्स्ट टाइम कोणी सांगितलं? हंटर कमिशनने सांगितलं. अंडर रिप्रेझेंट म्हणजे वुमेन येतात, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स. OBC अंडर रिप्रेझेंटेड नाही. ठीक आहे. OBC केम टू गॉट द रिझर्वेशन. तुमच्यापैकी भरपूर OBC असेल, बट 90% आता OBCचं सब कॅटेगरायझेशन सुरू आहे. तर OBC अंडर प्रिव्हिलेजमध्ये येत नाही. ठीक आहे. पॉलिटिक्स, आउट ऑफ पॉलिटिक्स. कमंडल इलेक्शन झाले होते त्यावेळेस आलं होतं हे. एक मंडल कमिशनने रिपोर्ट दिली होती. कमंडल इन द सेन्स ते कमंडल BJP वाले. ठीक आहे. सो नेक्स्ट कमिशन इज इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट. नेक्स्ट डेव्हलपमेंट इन एज्युकेशन इज इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट. कधी आला? 1904 मध्ये आला. कुणी सांगितलं सर हा ॲक्ट आणायचा? रॅलिग कमिशन नावाचं एक कमिशन होतं. जसं हंटर कमिशन वगैरे वाचले ना, तसंच एक रॅलिग कमिशन होतं. रॅलिग कमिशनने सांगितलं युनिव्हर्सिटीज बनवा. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट त्या रॅलिग कमिशनच्या सांगण्यावरून बनवण्यात आलं. तर रॅलिग कमिशनने सांगितलं इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट बनवा, त्याने बनवलं.
बाकी 3 युनिव्हर्सिटीज दुसऱ्या, कलकत्ता, मद्रास, बॉम्बे. वेळ असेल तर छोटंसं लिहून टाका. कुणी सांगितलं होतं, कोणाच्या सांगण्यावरतून कलकत्ता, मद्रास, बॉम्बे बनवण्यात आलं? सांगून द्या, चॅटमध्ये टाकून द्या. सॅडलर कमिशन, कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन पण म्हणतात, कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन पण म्हणतात सॅडलर कमिशनला. ती आणि त्यांनी 12 इयर स्कूल सिस्टम म्हणजे आत्ताची जी 12वीपर्यंत आहे ती सांगितली, आणि टीचर्स ट्रेनिंग सांगितलं सॅडलरनी, आणि डायव्हर्सिफाईड कोर्सेस सांगितले. इंडस्ट्रीमध्ये वेगळा कोर्स, कमर्शियलमध्ये वेगळा कोर्स, ॲट सेकंडरी लेवलच 8वी नंतरच तुम्ही हे शिकवायला लागा असं सॅडलरने सांगितलं. सो फर्स्ट टाइम हंटर कमिशनने सांगितलं वोकेशनल एज्युकेशन, सेकंड टाइम सॅडलर कमिशनने सांगितलं. सर वोकेशनल का करताय? अरे तुमची परीक्षाच त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहात त्या डिपार्टमेंटलाच वोकेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स म्हणतात. ठीक आहे. हार्टॉगने सांगितलं ड्रॉपआउट इन प्रायमरी एज्युकेशन, म्हणजे जे सोडून गेलेल्या, जे शाळा सोडून देतात त्यांना पुन्हा शाळेमध्ये घ्या. बहुतेक हे मी चुकून टाकलं ह्या नोट्समध्ये. जर कोणी नोट्स डाउनलोड केलेल्या असतील तर ह्याला असं एक कट मारून टाकायचा. वर्धा स्कीम ऑफ बेसिक एज्युकेशन, वर्धा आहे म्हणून असं समजायचं नाही की स्वातंत्र्यानंतर आहे, स्वातंत्र्य आधीच सुरू आहे. ऑल्सो नोन ॲज नई तालीम. वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन, त्याला काय म्हणतात? नई तालीम पण म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे बरं का, हे सगळं लक्षात ठेवायचं, पाठ करायचं, रट्टा पाहिजे मला. बाय झाकीर हुसैन कमिटी, फ्री कंपल्सरी बेसिक एज्युकेशन, फ्री करून टाका म्हणे. आणि एज्युकेशन जे आहे कंपल्सरी करा, यावंच लागेल शाळेमध्ये, आणि ते पण मातृभाषेत, वर्नॅक्युलरमध्ये नाही, मातृभाषेत. ठीक आहे. वर्नॅक्युलर म्हणजे महाराष्ट्राची, ह्या रिजनची वर्नॅक्युलर लँग्वेज मराठी असू शकते, तर वर्नॅक्युलरला तुम्ही मदर टंग पण म्हणू शकतात, बट थोडासा ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे. सो मदर टंगमध्ये शिकवा. क्राफ्ट बेस्ड लर्निंग, थर्ड टाइम कोणी सांगितलं? वोकेशनल एज्युकेशन, वर्धा स्कीम. सो जो वोकेशनल एज्युकेशनबद्दल काही जरी सांगतोय ती कमिटी महत्त्वाची. वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन काय म्हणतात? नई तालीम. कोणती कमिटी? झाकीर हुसैन कमिटी. त्यानंतर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इन मदर टंग. त्यानंतर क्राफ्ट बेस्ड लर्निंग, म्हणजे मॅन्युअल वर्कच्या स्किल्स त्याला यायला पाहिजे. क्राफ्ट म्हणजे पेपरने, कात्रीने पेपर कट करणाऱ्या स्किल्स नाही म्हणते हे सर. ठीक आहे. क्राफ्ट बेस्ड लर्निंग मोठी गोष्ट. आणि ही जी वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन आहे ती महात्मा गांधींच्या आयडियाजवरती डिपेंडंट आहे. इथे लिहिलेलं नाही कारण की प्रश्नही येणार नाही, बट इंटरेस्ट म्हणून सांगतो. सार्जंट प्लॅन 1944, प्लॅन बाय सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन. बघा ही केब पुढे येईल तुम्हाला. सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड फॉर एज्युकेशन ने सार्जंट प्लॅनने, प्लॅन बाय सेंट्रल ॲडवायझरी, म्हणजे सार्जंट प्लॅनलाच सेंट्रल ॲडवायझरी बोर्डचा प्लॅन पण म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर फ्री अँड कंपल्सरी एलिमेंटरी एज्युकेशन. बघा वर्धा स्कीमने सांगितलं, फर्स्ट टाइम सुरू केलं की फ्री, मोफत द्या, आणि इथे आलं. ठीक आहे. बट सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, परत एकदा रिफ्रेम करतो मी माझ्या बोलण्याला. वर्धा स्कीमने फर्स्ट टाइम नाही सांगितलं फ्री एज्युकेशन. ठीक आहे. फ्री एज्युकेशन त्या अगोदर रिपनने म्हणजे म्हटला होता रिपन की फ्री एज्युकेशन द्या म्हणून. ठीक आहे. मग सार्जंट प्लॅनने पण सांगितलं फ्री द्या. कुठून द्या? 6 ते 14. इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्या राज्यघटनेमध्ये 6 ते 14 आपण एक्सेप्ट केलेलं आहे. 0 to 6 पण एक्सेप्ट केलेलं आहे, 6 ते 14 पण एक्सेप्ट केलेलं आहे. 0 to 6 फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. कलम 51A मध्ये एक्सेप्ट केलेलं आहे. 6 ते 14 कलम 21A 21A फंडामेंटल राईट आहे. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2002 आय गेस, 2 किंवा 5 असेल, 2002 घ्या. 2002ने राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2002ने हे 6 ते 14 भारताच्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये कलम 21A मध्ये टाकलेलं आहे. असंच सांगतोय, पुढे येणारच आहे ते. ठीक आहे. आल्यावरती कन्फ्यूज होणार नाही. हे बोलता बोलता माझ्याकडनं राहिलं, सारांश सांगत होतो त्यावेळेस. मग इंडिपेंडन्सच्या नंतर पोस्ट इंडिपेंडन्स लिटरसी आपली फक्त 12% होती.
कलम 45 म्हणते की स्टेट शुड प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू चिल्ड्रन अप टू एज 6 to 14. बघा हे 6 to 14 आर्टिकल 45 मध्ये पण सांगितलंय, आर्टिकल 21 मध्ये पण सांगितलंय, आर्टिकल पुढे पण सांगितलंय. सो आर्टिकल 45 मेजरली लक्षात ठेवायचं. 0 to 14 अप टू एज 14, त्याने 0 to 14 सांगितलं वाटतं डायरेक्ट. हां, अप टू एज 14 फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन द्या. आपण आपल्या संविधानामध्येच टाकून दिलं, म्हणजे करावंच लागेल आपल्याला. आता लिटरसी शिक्षित लोक फक्त 12% होते. सो लेस. आज किती आहे? जुने लेक्चर ज्यांनी केले त्यांना आठवतं का आज किती आहे? (2009) कायदा म्हणताय का? घटना दुरुस्त झाली होती 88वी, त्यानंतर तो कायदा आलेला आहे. राईट टू एज्युकेशन ॲक्ट नाही म्हणते मी, राईट टू एज्युकेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कधी टाकण्यात आलं. असो. हां, काय प्रश्न विचारला होता मी, त्याचं उत्तर देऊन टाका, आठवत नाही मला आता. पोस्ट इंडिपेंडंट, हां, आपल्या भारतामध्ये लिटरसी रेट काय आहे, किती % आहे? ओके ओके, गुगल नका करू प्लीज, अभ्यास केलेला आहे आपण, शिकलो आहे ते. राधाकृष्णन कमिशन लिटरसी रेट विचारला तर 2011च्या सेन्ससनुसारच सांगायचा. ठीक आहे, आत्ता जे हे थातूर मातूर कमिटीज वगैरे देतात त्यांचा सांगायचा नाही. ठीक, चलो. फर्स्ट कमिटी चैतालीने उत्तर दिलं होतं, राधाकृष्णन कमिटी. फर्स्ट कमिटी आफ्टर इंडिपेंडन्स, राधाकृष्णन कमिटी. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणतात, 1948-1949 मध्ये काम केलं तिने, 48 पासून 49 पर्यंत. इंडिपेंडंट इंडियाची फर्स्ट कमिटी होती. एस्टॅब्लिश अ युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, UGC. आज ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनच्या अंतर्गत काम करतात. कसं वेगवेगळं उत्तर येत आहे रे, कसं वेगवेगळं उत्तर येत आहे? मुदलियार कमिशन, सेकंडरी एज्युकेशन कमिशन म्हणतात, 1952. 5 इयर लोअर प्रायमरी, 3 वर्ष लोअर प्रायमरी म्हणजे तुम्ही जे 5वी पर्यंत, पण बालवाडीन ते पण घेतलं यांनी याच्यात. 3 इयर अप्पर प्रायमरी, 3 इयर सेकंडरी, 2 इयर हायर सेकंडरी, 11वी-12वी. इव्हेंच्युअली लिडिंग टू 10+2 स्ट्रक्चर. हा प्रश्न असा प्रश्न येणार नाही बरं का, इव्हेंच्युअली लेड टू 10+2. हा UPSC टाईपचा प्रश्न आहे की विच कमिटी post independence, which committee was responsible or first time highlighted the 10+2 structure in India. So तो UPSC टाइप प्रश्न आहे, इथे येणार नाही. MPSC थोडं ओके. 5 इयर्स लोअर प्रायमरी, 3 इयर्स अपर प्रायमरी, 3 इयर्स सेकंडरी, 2 इयर्स हायर सेकंडरी, मुदलियार कमिशन. एस्टॅब्लिशमेंट ऑफ NCERT, 1961 मध्ये NCERT एस्टॅब्लिश केली. कामं काय काय NCERTचे दिले? करिक्युलम बनवतं, सिलेबस बनवतं आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. भारतामध्ये जे एज्युकेशन सिस्टम चालणार आहे किंवा कुठल्या तरी एका वर्गासाठी एज्युकेशन सिस्टम चालणार आहे त्याचं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCERT बनवतं. ठीक आहे. मग काय आहे? टेक्स्टबुक्स बनवतं. टेक्स्टबुक NCERTचे असतात म्हणतो आपण. ट्रेन एज्युकेटर्स, हे शेवटचं T आहे ना, हे ट्रेनिंग एज्युकेटर्स, शिक्षकांना शिकवणे. कोठारी कमिशन, परत एज्युकेशन, कोठारी कमिशन त्याला एज्युकेशन कमिशन पण म्हणतात, 1964 मध्ये आलं. व्हेरी फेमस कमिशन. वाय? फर्स्ट नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1968 यांच्या रिपोर्टमुळे बनलेली आहे. लेड टू द, ठीक आहे. आता फर्स्ट टाइम यांनी डायरेक्ट रिकमेंडेशन केलंय 10 वर्षाची शाळा, 2 वर्षाचं 11वी-12वी आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, हे कोठारी कमिशननी रेकमेंड केलेलं आहे. 3 लँग्वेज फॉर्म्युला रेकमेंड केलेला आहे. रिजनल लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश. आता साऊथ इंडियन स्टेट्स जे ओरडतात ते म्हणतात इथे हिंदी का पाहिजे, इथे ऑप्शन टाका आम्हाला, रिजनल लँग्वेज आम्ही शिकू, इथे एक ऑप्शनल लँग्वेज शिकवू आणि इंग्लिश शिकवू. ठीक आहे. ते युद्ध सुरूच आहे भाषेबद्दल. ते असू द्या, ते पॉलिटिक्स आहेत जनरली. पॉलिटिक्स पण आहे आणि कल्चरचा पार्ट पण आहे. एज्युकेशनवरती 6% ऑफ GDP ने खर्च करावा. काय सांगितलं तुम्ही सुरुवातीला? रेकमेंडेशन असतात, सांगितलेलं असतं, ते होतं आहे किंवा केलंच आहे असं नाही. आता पण एज्युकेशनवरती खर्च किती आहे, ज्यांनी क्लासेस अटेंड केले त्यांनी उत्तर द्यावं.
ज्यांनी नाही केलेले त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं, येणार आहे आपल्याला, पण उत्तर मात्र मी सांगणार नाही. एज्युकेशनवर खर्च आता किती % ऑफ GDP करतो आपण, हा प्रश्न आहे माझा. 6% करा, कोठारी कमिशनने सांगितलेलं आहे. अजूनही जे कमिशन्स येतात ते म्हणतात की 6% करा. ठीक आहे, NEP स्वतः म्हणते की 6% करा. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन कोणामुळे बनली, कोणी सांगितलं? कोठारी कमिशनने सांगितलं. 68ची बेस्ड ऑन कोठारी कमिशन अनाउन्स्ड अंडर प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी. ह्या दोनच गोष्टी यांच्या रिकमेंडेशनमधल्या कामाच्या आहेत, तेवढ्याच घेतल्या आहे. बाकी ज्यांना कोणाला खूप जास्त असं वाटत असेल की मी जातो आणि याचं कमिशनची रिपोर्ट वाचतो, ऑल द बेस्ट. बट याच्यामधून या प्रश्न येणार तर ह्या 2 पॉईंट्सवरतूनच येणार. ठीक. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976, द 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि एज्युकेशन जे आहे स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आलं. लिस्ट सांगण्याची गरज नाही, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं काय असतं. स्टेटच्या पॉवर, सेंटरच्या पॉवर, कॉन्करंट पॉवर दोघांच्या मिळून, म्हणून ते स्टेटमधून काढून कॉन्करंटमध्ये टाकली. कधी टाकली? 1976, 1976. कोणत्या घटना दुरुस्तीने टाकली? 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात, कारण की भयंकर खूप जास्त घटनेमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. घटना बदलून टाकली होती इंदिरा गांधीजींनी, बदलून टाकण्याची इच्छा होती. बट भारतामध्ये एक युनिक टाईप ऑफ डेमोक्रेटिक कल्चर आहे, लोक कधी ना कधी जागे होतात, म्हणून म्हणतोय आता पण जागे व्हा. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशनला बऱ्याच प्रमाणात बदलून टाकलं होतं. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976. त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती केली, सगळं काही ठीक झालं. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन परत आली 68, 86, उलटा केलेला आकडा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे बघा इकडे. 68 दुसरी पॉलिसी कधी आली मग? 86. प्राईम मिनिस्टर कोण होतं? राजीव गांधी. आधी कोण होतं प्राईम मिनिस्टर? उत्तर देऊन टाका. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सुरू झालं. मेजर यामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे. त्यामध्ये काय केलं? क्लासरूमला अपग्रेड केलं, ब्लॅकबोर्ड्स लावले क्लासरूममध्ये, टीचर्सची ट्रेनिंग वगैरे केली एक्सेट्रा. अपग्रेड केलं, क्लासरूमला अपग्रेड केलं, ब्लॅकबोर्ड्सला अपग्रेड केलं, टीचर्सला अपग्रेड केलं. जवाहर नवोदय विद्यालय, जे नवोदय विद्यालय येतात ते ह्या नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत रूरल स्टुडंटसाठी. सर्व शिक्षा अभियान, आता आपण काय करतोय, कसं कसं एज्युकेशन वाढत गेलं. 2001 मध्ये आलं युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन, 1ली ते 8वी सगळ्यांना मिळालं पाहिजे असं सांगितलं. अशी स्कीम आहे की ही त्याचा एम आहे या स्कीमचा. प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी यांनी आणली 2001 मध्ये. ठीक आहे, 2001 आणि 2002 दोनच वर्ष अटल बिहारी यांची सरकार होती त्यावेळेस. 2002 मध्ये पडली ती सरकार. खूप छान सरकार होती पण, कारण की न्यूक्लिअर डॉक्ट्रीन अटल बिहारी वाजपेयी यांनी जर निर्णय घेतला नसता तर न्यूक्लिअर इंडिया बिकमिंग अ न्यूक्लिअर पॉवर वॉज लाईक नॉट दॅट ऑफ अ ग्रेट पॉसिबिलिटी. ठीक आहे. मग होमी जहांगीर बाबा यांचं तर कॉन्ट्रीब्युशन होतंच, बट ॲट द सेम टाईम लीडरशिप इज ऑलवेज प्रेस्ड. 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट बघा, सांगितलं होतं 2002 मध्ये आलं. ठीक आहे. घटनेमध्ये कधी टाकलं? 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट वर्ष 2002 मध्ये आलं. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 मध्ये आला. 86 कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट 2002 हे मी अमेंडमेंटला असं लिहित असतो, 86 आणि 2002. त्यांनी काय केलं त्या घटना दुरुस्तीने? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे अमेंड केलं, दुरुस्त केलं, चेंज केलं. ठीक आहे. आर्टिकल 21A हा संविधानामध्ये टाकला. फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन 6 ते 14. आता मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा 6 ते 14 कोण म्हणालं होतं? ज्यांचं ज्यांचं लक्ष आहे त्यांना लगेच आठवेल. व्हेरी गुड. इंदिरा गांधीच्या वेळेस झालं होतं ते फर्स्ट. सेकंड राजीव गांधी. व्हेरी गुड. स्वप्नाली. बापरे, स्वप्नाली खूप दिवसांनंतर आलात तुम्ही. चैतन्य ठाकूर, मोरारजी देसाई, हां त्याच्यानंतर ते बनले. हो, इंदिरा गांधीजींनंतर ते बनले.
चला उत्तर द्या, प्रश्नाचं उत्तर आलं नाही. 6 to 14, 4 वेळेस रिपीट पण केलं मी त्यावेळेस. चला, सो काय झालं, इफेक्च्युएट, त्याला इफेक्ट आणण्यासाठी मग कायदा बनवण्यात आला. टू इफेक्च्युएट दिस राईट टू एज्युकेशन ॲक्ट बनवण्यात आला 2009मध्ये. आणि त्याने सांगितलं नो हेल्ड बॅक अंटिल एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे 8वीपर्यंत कुणालाही नापास करायचं नाही. तरी कोणी सांगितलं आहे, RTI ॲक्टनेच सांगितलेलं आहे की 8वीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही, परीक्षाच ठेवू नका. 25% रिझर्वेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये इकॉनॉमिकली वीकर स्टुडंटसाठी ठेवण्यात आले. सार्जंट, व्हेरी गुड. काहीतरी लिंक करा ना, सार्जंट. आर्मीवाला म्हणतोय 6 ते 14 वर्षावाले आर्मीमध्ये नको आहे आम्हाला, असं काहीतरी. व्हेरी गुड. 1944 वर्ष सकट सांगितलं यांनी तर. चला पुढे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA सेकंडरी एज्युकेशन 11वी आणि 9वी आणि 10वी मोर ॲक्सेसिबल करायचे आहे. मग ॲक्सेसिबल म्हणजे काय, ॲक्सेस करता आली पाहिजे. ॲक्सेस म्हणजे काय, मोबाईल ॲक्सेस करता येतो, ॲक्सेस कार्ड मिळतात. ॲक्सेस म्हणजे आत जाण्याची संधी. तर शाळेमध्ये 9वी आणि 10वी ॲक्सेस करता आली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA बनवण्यात आलं. तर 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला शाळा असायला पाहिजे 9वी 10वी असं सांगितलं. तर आपले आईवडील जे म्हणायचे त्या अगोदर की आम्ही 10-10 किलोमीटर पायी चालायचो, ते गव्हर्नमेंटने ऐकलं. शेवटी 2009मध्ये जाऊन त्यांनी एक स्कीम काढली आणि अलीकडे शाळा असायला पाहिजे. आता 10 किलोमीटर नका चालू, कमीत कमी 5 किलोमीटर चालावं लागेल अशी सांगितलं त्यांनी. पुढे समग्र शिक्षा अभियान SSA 2018मध्ये आलं. यांनी सगळ्या स्कीम, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, टीचर्स एज्युकेशन सगळ्या आपल्यामध्ये घेऊन टाकल्या. नॅशनल एज्युकेशन मिशन बनवून टाकलं समग्र शिक्षा अभियानने. क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स आर इंटिग्रेटेड, मर्ज्ड, सबझ्युम्ड. तिन्हीपैकी कोणताही एक शब्द वापरू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स आर इंटिग्रेटेड इनटू समग्र शिक्षा अभियान, विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स आर सबझ्युम्ड इनटू समग्र शिक्षा अभियान. अजून दुसरं, विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स आर मर्ज्ड इनटू समग्र शिक्षा अभियान, असे प्रश्न येऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग स्कीम्स आर मर्ज, सबझ्युम्ड, काय होतं तिसरं, इनटू नॅशनल एज्युकेशन मिशन, हाही प्रश्न येऊ शकतो. इंटिग्रेटेड इनटू नॅशनल एज्युकेशन मिशन. तर दोन्ही पण प्रश्न एकच आहे बरं का, कन्फ्यूज होऊ नका. मग आली हिरो ऑफ द स्टोरी, ज्याच्यावरती प्रश्न याची शक्यता खूप जास्त आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. स्कूल एज्युकेशन 5-3-3-4 असं डिझाईन करा असं त्यांनी सांगितलं. हे 5-3-3-4 काय पुढे कळवण्यात जाईल, पण मी इथे डिटेलमध्ये सांगत नाही, हे फक्त आपण हे बघतोय. पुढे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगल्या प्रकारे बघितलेली आहे आपण. एम काय आहे याचा, युनिव्हर्सल स्कूलिंग 3 ते 18. हे एज आहे बरं का, 5-3-3-4. 5 वर्ष, मग 3 वर्ष, मग 3 वर्ष, मग 4 वर्ष असं आहे ते. तर वय 3 पासून तर वय 18 पर्यंत आम्हाला युनिव्हर्सल एज्युकेशन द्यायचं आहे. आत्तापर्यंत कुठपर्यंत होतं, 14 पर्यंत. इथून पुढे 18 झालं आता गव्हर्नमेंटचं टार्गेट. ठीक. आणि कधीपर्यंत करायचं हे, 2030 पर्यंत. म्हणजे आता पुढच्या 6 वर्षात तुम्ही बघाल तुम्हाला सगळे 12वी पास मुलंच दिसतील. जनरली मोस्ट प्रोबॅबली अचीव्ड आहे. बट वुमन एज्युकेशन ज्यावेळेस येतं तर तुम्ही पाहाल 10वीपर्यंत स्कूल एज्युकेशन, 10वीपर्यंत तुम्ही जर बघाल, 10वीमध्ये पण पेक्षा पण प्रायमरी एज्युकेशन बघाल तर वुमेनचा एनरोलमेंट रेशिओ म्हणजे शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याचा रेशिओ जो आहे तो 100%पेक्षाही जास्त आहे. म्हणजे 2-2 शाळेतही ॲडमिशन घेत आहेत त्या काही. जसं तुम्ही सेकंडरी लेवलवर याल तसं ते 80% घसरतं. हायर सेकंडरी 12वीपर्यंत याल अजून कमी घसरतं. सो NEPचं हे टार्गेट खूप जास्त जस्टिफाईड आहे. 18 वर्षापर्यंत युनिव्हर्सल सगळे शिकलेले पाहिजे. शिक्षणाचा फायदा काय तोही सांगतो पुढे, लॉजिकल आहे ॲक्च्युली. एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टॉपिकचं नाव आहे. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय,
एक व्यक्ती ॲज अ रिसोर्स म्हणून काम करू शकतो. तर तो एक व्यक्ती बसलेला आहे बेडवरती, तो वर्षानुवर्षे बेडवरतीच बसलेला आहे, तो ह्युमन तर आहे पण रिसोर्स नाही, कामाचा नाही. ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन. ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय? ह्युमन कॅपिटल म्हणजे ह्युमन रिसोर्सच. ह्युमन कॅपिटल, ह्युमन रिसोर्स ऑलमोस्ट सारखंच आहे. कॅपिटल म्हणजे आपण नॉर्मल लाईफमध्ये पैसा किंवा ती मशीन जिने पैसा कमवू शकतो त्याला कॅपिटल म्हणतो. म्हणजे फायद्याचं, उपयोगाचं म्हणजेच ह्युमन कॅपिटल. जर ह्युमन कॅपिटल इन्क्रीज झालं म्हणजेच काय? प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ वर्कफोर्स, म्हणजे जे वर्किंग एज पॉप्युलेशन आहे 15 ते 64 वर्षा वयोगटापर्यंत, वर्कफोर्स म्हणतात त्याला, त्यांची प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्टिव्ह म्हणजे काय? प्रोडक्शनकडून प्रोडक्टिव्ह आलेली आहे. म्हणजे ते जिथे कुठे काम करतील, काहीतरी कमवतील, ती कॅपॅसिटी जी आहे किंवा त्यांची जी कुवत आहे ती वाढेल. इन्क्रीज असा ॲरो दिलेला आहे, दिसतोय की नाही माहिती नाही. इन्क्रीज प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ वर्कफोर्स. आणि जर ते झालं तर इन्क्रीज इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे. मग ह्युमन कॅपिटल म्हणजे काय? एका व्यक्तीमध्ये स्किल पण आहे, नॉलेज पण आहे, त्याची हेल्थ पण चांगली आहे आणि त्याच्यामध्ये एबिलिटी पण आहे, करण्याची क्षमता पण आहे, तर इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर ह्युमन रिसोर्सची डेफिनेशन पण हीच, ह्युमन कॅपिटलची डेफिनेशन पण हीच. भली मोठी डेफिनेशन आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय आहे? स्किल, नॉलेज, हेल्थ, एबिलिटी. आता तुम्हाला जर मी म्हणालो की एज्युकेशन याच्यात येतं, तर तुम्ही नाही म्हणाल का मित्रांनो? नाही नाही म्हणणार, एज्युकेशन पण येतच म्हणेल. ठीक आहे. हेल्दी मॅरेज ह्याच्यात येतं का? हो, हेल्दी मॅरेज पण ह्याच्यात येतं. त्याच्यानंतर लो फर्टिलिटी रेट याच्यात येतं का? हो, ते पण याच्यातच येतं. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्युमन कॅपिटल फॉर्मेशनमध्ये, ह्युमन रिसोर्समध्ये येतातच. म्हणजेच काय? प्रश्न आला तर ज्या कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिसतील त्या टिक 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 करत चालायच्या, जी निगेटिव्ह गोष्ट आहे तिला निगेट करून टाकायचं. आन्सर कसं काढायचं कळालं का? लॉजिक सांगतो आहे, ज्याने मी आधीपासून सांगतोय, ह्या नोट्स तुम्ही बिनधास्त वाटा, ज्याला वाटायच्या त्याला, तो पास होणार नाही. हा माझा श्राप नाही आहे, हे माझं सांगणं आहे. मी लॉजिक सांगतो तुम्हाला लेक्चर्समध्ये. ज्यावेळेस मी हे करू नका ज्यांना म्हणतो त्यांना ऑलरेडी दुसरे लेक्चर्स करा म्हणलेलं आहे, तिथेही मी लॉजिक सांगितलेलं आहे. हे लॉजिक बघून घ्या. ह्युमन कॅपिटल, ह्युमन रिसोर्स एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, एक चांगली गोष्ट आहे. याचं उत्तर जे आहे ते नेगेटिव्ह किंवा खराब गोष्ट राहणार नाही. नेगेटिव्ह ऑप्शन कट करून टाकायचं, पॉझिटिव्ह ऑप्शन तुमचं उत्तर आहेच. Good human capital leads to economic productivity, yes. Good human capital leads to national growth, yes. Increase in GDP, yes. Human development, yes. सगळे yes. ह्युमन कॅपिटल इंडिकेटर. आता सर तुम्ही म्हणत, सर तुमच्या नोट्समधून प्रश्न नाही आला. अरे बाबा, दिलेलं आहे, तू लॉजिक नाही लावलं. ठीक आहे. ह्युमन कॅपिटल इंडिकेटर्स. इंडिकेटर काय आहे बाबा ह्युमन कॅपिटलचे? तर लिटरेसी रेट चांगला असेल, ग्रॉस एनरोलमेंट रेशो चांगला असेल, लर्निंग आउटकम. हे ज्यांना खूप अवघड जातं लॉजिक लावणारे त्यांच्यासाठी दिलेलं आहे, पण याच्यामध्ये भरपूर काही येतं. ठीक आहे. इंडिकेटर म्हणजे काय? मी इंडिकेट करतो गाडी इकडे जाण्यासाठी, तर ह्युमन कॅपिटल आहे हे इंडिकेट करून करतं आहे. तर ह्या गोष्टी असेल तर ह्युमन कॅपिटल आहे. एम्पॉवरमेंट अँड सोशल चेंज, एस्पेशली ऑफ गर्ल्स अँड वुमेन. एम्पॉवरमेंट आणि सोशल चेंज ह्युमन कॅपिटल असलं तर, ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन, गर्ल्स आणि वुमनचं एम्पॉवरमेंट होणे. एज्युकेटेड वुमन जर असेल तर फर्टिलिटी रेट कमी होतात. एज्युकेटेड वुमन कमी होतं फर्टिलिटी रेट, म्हणजे जन्म देतो तर जास्त लेकरांना जन्म देत नाही. ती एज्युकेटेड असते, तिला माहिती असतं की जास्त लेकरांना जन्म दिले तर आपल्याला काही ह्यांना सांभाळता येणार नाही, आपली हेल्थ खराब होईल, आपली हेल्थ डिटोरेट होईल. जितके जास्त लेकरं तितकी जास्त आईची हेल्थ खराब. ठीक आहे. मग त्याच्यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ वगैरे स्कीम्स आल्यात, पुढे बघणारच आहोत आपण त्या. हेल्थ, हायजीन आणि पॉप्युलेशन, म्हणजे अवेअरनेस वाढते आपली, हेल्थ आणि हायजीन सॅनिटेशन वगैरे वाढतंच, पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली कमी होईल है ना, कारण की महिला सुशिक्षित होईल.
इंडिकेटर फॉर प्रोग्रेस, इंडियाज लिटरेसी रेट 18% to 77.7% झाला. मी सांगितलं होतं लिटरेसी रेट आपल्याला येईलच. किती आहे? 77.77. आता ते एवढं इंडीप येणार नाही. इनडेप्थ तुम्हाला UPSC मध्ये कामाचं आहे. म्हणजे 66% म्हणजे मेलचा किती आहे, फिमेलचा किती आहे, तो रेशो खूप वियर्ड आहे, पण तुम्हाला एवढाच येऊ शकतो. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आत्ता करायचं की उद्या करायचं? उद्या करू, संपवून टाकू उद्या, असं माझं मत आहे. तुम्ही म्हणाल तर 11पर्यंत चालवू. पहिलं लेक्चर आहे ना, प्रेशर द्यावं नाही वाटत आहे तुमच्यावरती. आणि हे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, तसं आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग टू टीच दॅट मच इन दिस लेक्चर. उत्तर द्या प्लीज. तुम्ही उत्तर देत नाहीये. स्कीम्स आहेत, शिकवण्यासारखं तर काही नाही आहे याच्यात, वाचून दाखवण्याच्या स्कीम्स आहेत फक्त. ह्या वाचून दाखवेल मी फक्त, पण काही गोष्टी कळाल्या नाही असंही होऊ शकतं, म्हणून समजावून सांगेल काय काय मध्ये. STT काय आहे सर? शॉर्ट टर्म ट्रेनिंग आहे. शॉर्ट टर्म म्हणजे काय? 365 दिवसापेक्षा कमी. उद्या घ्या, उद्याच घेणार. अरे कंटिन्यू आला श्वेता. हे इंजिनियर्स असतात ना, काही काही इंजिनियर्स, रात्री यांचं डोकं एकदम भयंकर लेवलला चालतं. चलो कोई बात नाही. एकच उत्तर आहे, कंटिन्यू करा. सो त्यांचीही डिसरिस्पेक्ट नाही व्हावी म्हणून मी हा एवढा टॉपिक स्कीम्सचा शिकवतो. प्रधानमंत्री कौशल विकास योजना. कौशल म्हणजे स्किल, कौशलचा विकास करायचा आहे. विकास म्हणजे डेव्हलपमेंट. सबका साथ सबका विकास, सबका प्रयास, सबका आत्मविश्वास. किती सबका आहे ते? 5-6. तर काय करायचं आहे? कौशलचं विकास करायचा आहे, स्किलची डेव्हलपमेंट करायची, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट योजना म्हणजे स्कीम. प्रधानमंत्री स्किल डेव्हलपमेंट स्कीम. म्हणजे अगोदरच्या स्कीमच्या याच्या अगोदर स्कीम होती, तिचं नाव होतं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याला बदलून प्रधानमंत्री कौशल विकास योजना असं नाव ठेवण्यात आलं. मिनिस्ट्री कोणती आहे? MSDE, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. ह्याचा फुल फॉर्म मी कधीच देणार नाही, पाठ करून घ्या. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. जनरली 80% स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्स आहेत MSDE कडे आहे. ठीक आहे. तर सर आता इथे ना एक तुमचं लॉजिक येतं इथे. बापरे अस्मिता, हो, इथे तुमचं एक लॉजिक येतं. जर सगळ्याच स्कीम किंवा जास्तीत जास्त स्कीम्स MSDE कडे आहे, तर एक्झाममध्ये असा प्रश्न येईल का, सो दिस स्कीम्स इज अंडर मिनिस्ट्री ऑफ MSDE? बिलकुल नाही. प्रश्न काय येईल? स्किल रिलेटेड स्कीम जी MSDEच्या अंतर्गत नाही, तिच्यावरतीच प्रश्न येईल. नीट ऐका मी काय सांगतोय. तीच स्कीम येईल जी MSDE अंतर्गत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तर ती कुठलीही स्कीम आली आणि त्यांनी सांगितलं की ही स्कीम MSDE अंतर्गत आहे, तर ते ऑप्शन रॉंग करायचं. कारण की त्यांना एक्सपेक्टेड असतं की दुसऱ्या एक्सेप्शनल कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत आहे ह्या स्कीम माहिती आहे का. तर कळालं मी काय म्हणतोय? प्रश्न आला की ही स्कीम डिमका फलाना स्कीम ही MSDE अंतर्गत आहे, उत्तर चूक करायचं. लॉजिक जरी नसेल कळालं तर हे लक्षात ठेवा. आता मी लॉजिकचे लेक्चर याच्यामुळेच टाकत नाही. लॉजिकवाल्यांना येडं म्हणतात लोक. ठीक आहे, लॉजिक कुठून तरी बेस्ड असतं. तर बेसिस सांगितला मी तुम्हाला काय आहे. MSDEच्या अंतर्गत जास्तीत जास्त स्कीम आहे, म्हणून एक्झामिनर तुम्हाला विचारणार नाही की ही स्कीम MSDEच्या अंतर्गत आहे का. ठीक आहे, हे त्यालाही माहिती आहे की जास्तीत जास्त स्कीम MSDEच्या अंतर्गत आहे. त्याच्यासाठी हुशार गोष्ट काय आहे की जी स्कीम MSDEच्या अंतर्गत नाही ती विचारतो मी, ह्या मुलाला माहिती आहे का ही नाही आहे म्हणून. हे बेस आहे. रिझल्ट जिथे कुठे एक्झाममध्ये प्रश्न येईल ही स्कीम MSDEच्या अंतर्गत आहे, तर ऑप्शन रॉंग करायचं. ओके. 1 2 ही स्कीम ह्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे असं आलं. अमका ढिमका स्कीम फलाना मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे,
उत्तर येस करायचं. MSDची स्कीम तो कधीच विचारणार नाही. दुसऱ्या मिनिस्ट्रीची स्कीम त्याने कुठेतरी वाचलंय म्हणून ही स्कीम ह्या मिनिस्ट्री अंतर्गत आहे असा तो प्रश्न विचारेल. आय होप लॉजिक तुम्हाला कळालं असावं आणि असेच भरपूर लॉजिक मी तुम्हाला थ्रू आउट द लेक्चर सांगणार आहे. ठीक. सो मिनिस्ट्री ही आहे, स्किल ट्रेनिंग स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंग केल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं. लक्षात ठेवा, प्रधानमंत्री कौशल विकास योजनाच्या अंतर्गत आपण जर प्रधानमंत्री कौशल केंद्र बनवले गेलेले आहेत, म्हणजे माझ्यासारखा नॉर्मल व्यक्ती कुणीही एक कौशल केंद्र बनवेल आणि तिथे लोकांना स्किल शिकवेल. ठीक आहे. सो या कौशल केंद्रामध्ये जाऊन ज्याने कोणी ॲडमिशन घेतलं आणि पूर्ण ट्रेनिंग कंप्लीट केली त्याला सर्टिफिकेट देण्यात येतात. हे प्रश्न येतो याच्यावर. शॉर्ट टर्म ट्रेनिंग पण आहे, RPL पण आहे, रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. म्हणजे जर मी सुतार आहे, ऑलरेडी माझ्याकडे स्किल आहे, तर मी तिथे जाऊन ते सर्टिफिकेट घेऊ शकतो. का? कारण की सुतारवालं कुठल्या बाहेरच्या देशात, फॉर एक्झाम्पल सौदी अरेबियामध्ये सर्टिफिकेट मागतात. तो सुतार आहे, तुला किती येतं ते नाही बघत ते, है ना. सो सॉरी टू स्पीक फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. सुतार म्हणजे तुम्हाला वूडचं काम, मी कास्ट रिलेटेड बोलत नव्हतो. आय एम व्हेरी सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. वूडबद्दल काम कोणालाही येऊ शकतं, सुतारलाच यावं असं गरजेचं नाही. जर तुम्हाला लाकडासंबंधित काम तुमच्या लाईफमध्ये आधीपासूनच येतं आहे तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला गव्हर्नमेंट देईल. ठीक आहे, हे देतील आणि मग तुम्ही ते सर्टिफिकेट कुठेही दाखवून तो जॉब घेऊ शकतात. आणि स्पेशल प्रोजेक्ट्स वगैरे, ह्या सगळे स्पेशल प्रोजेक्ट दिले जाईल, याच्यावरती काम करा तुम्ही. फेजेस आहेत वेगवेगळे. हा फेज कधीचा, हा फेज कधीचा, हा फेज कधीचा, बिलकुल कामाचा नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, आता सध्या आपण 4थ्या फेजमध्ये आहोत. प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचा आता कोणता फेज चालू आहे? 4था चालू आहे. वर्ष कधी कधीचे आहे? 2023 ते 2026 मध्येच आहे. 2027 मध्ये 5वा फेज सुरू होईल. ठीक. ट्रेनिंग कोण देणार? प्रधानमंत्री कौशल केंद्र, PMKK. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन NSDM, मिनिस्ट्री स्किल डेव्हलपमेंट MSDE, पुन्हा मिनिस्ट्री तीच आहे. लॉन्च कधी झाला असे प्रश्न MPSCला खूप आवडतात. लॉन्च कधी झाला, आणि किंवा ते असंही विचारू शकतात वर्ल्ड यूथ स्किल डे कधी असतो? तो 15 जुलै 2015. ह्या दोन्ही प्रकारे हे लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह आहे कन्व्हर्जन्स ऑफ ऑल स्किल रिलेटेड जेवढ्या स्कीम आहे ना त्या ह्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनमध्ये येतात. मिशन म्हणजे काय असतं? म्हणजे मिशन जनरली भरपूर स्कीम्सचं बनलेलं असतं. ठीक आहे. तो स्किल रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये येतात. अचीव्ह स्किलिंग ॲट, आता हा त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे. ॲट स्केल विथ स्पीड अँड स्टँडर्ड. प्रश्न येऊ शकतो, अचीव्ह स्किलिंग ॲट स्केल विथ स्पीड अँड स्टँडर्ड्स हे कोणत्या याचं टायटल आहे? तर 2-4 स्कीम देतील. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनचं आहे. इम्प्लिमेंट कोण करणार आहे? तर आता बघा सर, मी एवढं सगळं पाठ करू का? ह्याच्यातलं काहीच पाठ नका करू. बघा खूप साऱ्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये, तर एक व्यक्ती किंवा एक ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करणार का? तर उत्तर आहे नाही. तो NSDC, NSDF, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, सेक्टर स्किल काउन्सिल, स्टेट स्किल डेव्हलपमेंट मिशन, याच्यामध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना, कौशल विकास केंद्र, काही जरी आलं तर येस करायचं आहे. ठीक आहे. ते इम्प्लिमेंटेशन बरेच लोक करत आहे. तर इम्प्लिमेंट, हा ते दिलं का सर तुम्ही? मी याच्यामुळे दिलं, इम्प्लिमेंट कोण करतं आहे असा प्रश्न आला कुठल्याही मिशनचा, लॉजिक लिहून घेत चला. तुम्ही काय करा माहिती का, एक पेजच बनवा लॉजिकसाठी आणि तुमच्या भाषेत लिहा, मी समजावून सांगतो फक्त. कुठलाही प्रश्न आला की हे मिशन कोण इम्प्लिमेंट करतं आहे, तर त्याचं उत्तर ऑल ऑफ द अबव राहील. एक, हे मिशन कोण इम्प्लिमेंट करतं आहे, तर त्याचं उत्तर ज्या पण ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त इन्स्टिट्यूट्स आहे ते उत्तर राहील. ठीक. पुढे आता सेक्टर्स कोणते कोणते आहे? अरे बाबा, मिशन आहे, वेगवेगळ्या स्कीम्स आहे, तर सेक्टर पण सगळेच राहतील. ॲग्रिकल्चर पण राहतील, मॅन्युफॅक्चर पण राहील आणि सर्व्हिस पण राहील. तर ऑल ऑफ द अबवचे हे 2 उत्तरं तुम्ही लक्षात ठेवा. तर मिशन सांगितलं तुम्हाला मी, ब्रॉड असतं, भरपूर स्कीम्स असतात त्याच्यामध्ये. प्रधानमंत्री कौशल केंद्र कोणत्या स्कीम अंतर्गत आहे? प्रधानमंत्री कौशल विकास योजना. मिनिस्ट्री कोणती राहणार? डेफिनेटली MSDE. इम्प्लिमेंट कोण करतं हे इम्पॉर्टंट आहे? NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल.
नेटवर्क ऑफ मॉडल ॲस्पिरेशनल स्किल सेंटर, असे स्किल सेंटर्स आहेत हे भरपूर प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत. एम काय एस्टॅब्लिश, याचा एम काय आहे या केंद्राचा, की खूप सारे केंद्र बनायचे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हे केंद्र फंडिंग कोण करतं, तर NSDF, NSDC इम्प्लिमेंटेशन करत आहे, NSDF फंडिंग करत आहे, पैसे देत आहेत. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड आहे हा फंड गव्हर्नमेंटचा नाही, याच्यामध्ये कॉर्पोरेटचं ते आहे, पुढे वाचू, बट इथे कन्फ्यूज होऊ नका, फंडिंग दोन्ही पण करतात. पैसे कॅपिटल सपोर्ट, आता मी एक केंद्र टाकतोय माझ्या इथे, तर मला पैसे त्या लावण्यासाठी, आता बघा तुमचं ITI पण तेच आहे, कौशल केंद्रच आहे एक, ठीक आहे. सो मला माझं पर्सनल कौशल विकास केंद्र जर बनवायचं आहे तर मला मशिनरी आणावं लागेल स्किल शिकवण्यासाठी, हो की नाही. तर ती जी मशिनरी आहे त्या मशिनरीमध्ये जो पैसा आहे, जो कॅपिटल आहे, 75% ऑफ दॅट प्रोजेक्ट कॉस्ट जो आहे तो व्यक्तीला स्वतः लावावा लागतो. आणि बाकीचा जो ऑपरेशनल कॉस्ट असतो तो 75% प्रोजेक्ट कॉस्ट गव्हर्नमेंट देते. ऑपरेशनल सपोर्ट जे आहे काम करण्यामध्ये त्याच्यासाठी पैसा NSDC देतो. आय रिट्रॅक्ट माय हे अगेन, मी माझं परत वाक्य मागे घेतो. 75% प्रोजेक्ट कॉस्ट NSDC देतो. प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे काय, आत्ता मला मशिनरी विकत घ्यायची आहे, त्या मशिनरीचे पैसे 75% NSDC मधून येतो मला, 25% मला माझ्या खिशातून टाकावा लागतो. प्लस आता चालतोय, काम सुरू आहे, तर काम सुरू असताना मला जे स्किल शिकायला येत आहेत माझ्याकडे, तर स्किल शिकत असताना माझी मशीनमध्ये ऑइलिंग लागते, फॅन चालतोय, फ्रिज चालतोय, एक्सेट्रा गोष्टी सगळ्या चालू आहे, इलेक्ट्रिसिटी लागते मेजरली, तर त्याला म्हणतात ऑपरेशनल कॉस्ट. ऑपरेशन सुरू झालं आहे, आता काम सुरू झालं आहे, तर ऑपरेशनल कॉस्टला सपोर्ट पण NSDC करते. आय होप इट इज क्लिअर नाव. कन्फ्यूज झालो मी NSDC NSDF मध्ये जेव्हा वेळेस ओनरशिप बोललो ना, त्यावेळेस कन्फ्यूज झालो होतो, म्हणून मला हे लवकर क्लिक नाही झालं, ठीक आहे. टू बी व्हेरी फ्रँक, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, NSQF फ्रेमवर्क आहे, म्हणजे एक चार्ट लिहून दिलेला आहे, ह्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल. फ्रेमवर्क आहे, ही एक फ्रेमवर्क आहे, स्कीम नाही आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि MSDE असे प्रश्न येत असतात. नोटिफाईड 27 डिसेंबर 2013. ऑर्गनायझेस क्वालिफिकेशन इंटू 10 लेवल्स. 1000 वेळा आलेलं आहे हे आपल्या फाउंडेशनमध्ये, इथे 1000 वेळा येणार नाही तुम्हाला, बट सांगतोय क्वालिफिकेशन NSDF नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क जे आहे ते क्वालिफिकेशन ऑर्गनाइज करतं 10 लेवल्समध्ये. लेवल 1 म्हणजे लोएस्ट कॉम्प्लेक्सिटी, लेवल 2 म्हणजे हायेस्ट कॉम्प्लेक्सिटी. ज्यांनी फाउंडेशनचे लेक्चर्स केलेले नाही त्यांच्यासाठी समजावून सांगतो. कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क म्हणजे मी गेलो स्किल घ्यायला, कुठली तरी स्किल घ्यायला गेलो, तर ती स्किल आहे अतिशय सोपी आहे. काय स्किल आहे, की कसं सिमेंट उचलायचं आणि कसं मशीनमध्ये टाकायचं, काय स्किल आहे का याच्यात, अतिशय सोपी आहे. अशा एकदम बेसिक स्किल आहे, त्याला स्किल लेवल 1ची स्किल आहे, म्हणजे सर्टिफिकेट मिळेल त्याला ज्यावेळेस, त्यावर लेवल 1ची स्किल आहे असं लिहिलेलं राहील. हे एक वेगळं. कौशल विकास केंद्र बनवतोय मी, त्यामध्ये मी कोणती स्किल शिकवतो आहे, कोणत्या स्किल शिकवतोय, त्यानुसार मला लेवल्स देतील ते. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क, स्किल डेव्हलप करायची, स्किल शिकायची, सर्टिफिकेटवरती, आणि त्या प्रधानमंत्री कौशल विकास केंद्र जे आहे त्या केंद्रांमध्ये कोणती स्किल शिकवली जाते, त्या स्किलची लेवल कशी आहे. तर एकदम सोपी असेल तर लेवल नंबर 1, एकदम कोडिंग वगैरे अशी असेल तर लेवल नंबर 10. सो जितक्या कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल तसं स्किलचा लेवल वाढत जाईल. दॅट इज लेवल. खूप वेळेस येईल ह्या. इंटिग्रेट्स फॉर्मल अँड इनफॉर्मल लर्निंग. फॉर्मल म्हणजे हेच, प्रायर लर्निंग पण आहे याच्यात, रेकग्नेशन ऑफ प्रायर लर्निंग. आणि फॉर्मल लर्निंग म्हणजे आता फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय, तिथे जाऊन मी शिकलोय, ठीक आहे, त्याला फॉर्मल. इनफॉर्मल म्हणजे मला आधीपासूनच येतं, आता मला फक्त तुम्ही सर्टिफिकेट द्या त्यावरती ती लेवल लिहून द्या. समग्र शिक्षा. मिनिस्ट्री
ऑफ एज्युकेशन. शिक्षा म्हणजे एज्युकेशन संदर्भात आहे, स्किल संदर्भात नाही, म्हणून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे. सो हेच तर लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या कोणत्या युनिक. लॉन्च कधी झाली? 2018-19 मध्ये. सबज्युम्स सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान बघितलं होतं ना आपण, ते आहे सबज्युम. डबल आलं चुकून. तर बघा हे ह्या समग्र शिक्षा अभियानचा एम काय आहे? अभियान म्हणजे मिशन, मिशनमध्ये सगळं काय असतं. याचा एम काय आहे असं जर प्रश्न आला तर उत्तर द्यायचं ऑल ऑफ द अबव्ह. तर याच्यामधला कॉन्टेंट बघा कसा दिसतो. जो मी कॉन्टेंट कट केलेला आहे म्हणतोय मी, या प्रकारचा कॉन्टेंट कट केला. समग्र शिक्षा अभियानचा एम काय आहे? युनिव्हर्सलाइज ॲक्सेस, म्हणजे कुणालाही एज्युकेशन घेता यावं हे. इक्विटी म्हणजे ज्याला एज्युकेशन मिळत नाही त्याला एज्युकेशन द्यायचं आहे. इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ एज्युकेशन फ्रॉम प्रायमरी लेवल टू क्लास 12. आता ह्याच्यात काही रॉकेट सायन्स आहे का? एखादं म्हणणार आहे का की याच्यात ग्रॅज्युएशन येत नाही? सर येतं बाबा, सगळं काही येतं, सगळं काही घ्यायचं. ठीक. वन, सपोर्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ RT. डू नॉट सपोर्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ RT असा क्वेश्चन येऊ शकतो का? नाही, पाठ करायची गरज नाही. अलाइंड विथ NEP, ऑब्वियसली 2018-19ची स्कीम आहे, NEP बनवलेला आहे. तर NEP ज्यावेळेस बनलं त्यावेळेस ही स्कीम ऑलरेडी होती, म्हणून त्यांनी प्रयत्न केला असेल की ज्या चांगल्या स्कीम्स आहेत त्यांच्या पण गोष्टी आपल्यात घ्यायच्या. अलाइंड विथ NEP असणारच, ऑब्वियस आहे. सो लॉजिकल गोष्टी मी मुद्दामून कट केलेल्या आहेत. याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लॉजिक. ठीक आहे. मग की फीचर लिंक टू ह्युमन कॅपिटल. ऑब्वियसली ह्युमन कॅपिटल बनवायचं आहे, ते की फीचर असणारच आहे, यात काही अभ्यास करण्यासारखं का नाही. फोकस ऑन लर्निंग आउटकम. ऑब्वियसली शाळा बनणं महत्त्वाचं नाही आहे, ते आउटपुट आहे. शाळेमध्ये आउटकम काय आलं? लिटरसी रेटवरती बघायचं, ते आउटकम आहे. टीचर्स एज्युकेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, हे सगळे लॉजिक आहे. असं काही जरी आलं कुठल्या जरी याच्या स्कीममध्ये तर येस करायचं, येस करायचं, येस करायचं. 100% सांगतो बरोबर येईल. प्लीज शिकून घ्या. आज जर शिकाल तरच हे लेक्चर कामाचं आहे. ज्यावेळेस मी म्हणतो लेक्चर करा त्याचा अर्थ हाच आहे. असल्या काहीही गोष्टी आल्या तर त्याला येस करायचं. कुठल्याही स्कीमच्या अंतर्गत असे वर्ड्स आले: युनिव्हर्सलाइज ॲक्सेस, प्रमोट इक्विटी, इम्प्रूव्ह एज्युकेशन, सपोर्ट्स इम्प्लिमेंटेशन ऑफ RT ॲक्ट, अलाइंड विथ NEP, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, टीचर्स एज्युकेशन, लर्निंग आउटकम, कुठलंही येऊ द्या, राईट करा. चॅलेंज देतो, चॅलेंज. PYQ मध्ये असे शब्द आलेली गोष्ट चुकीची आहे अशी दाखवा. सापडूच नाही शकत, होऊच शकत नाही. ठीक आहे. प्रमोट्स वोकलायझेशन ऑफ एज्युकेशन ॲट सेकंडरी लेवल, टर्चरी लेवल पण, प्रायमरी लेवल पण, काही जरी आलं तर हो करायचं. वोकेशनल एज्युकेशन आहे बाबा, स्किल शिकवायची. प्रायमरीमध्ये म्हणजे लहान लेकराला शिकवणार नाही, ते तर लॉजिकली नॉट करेक्ट आहे. बट सेकंडरी लेवल आहे, टर्चरी लेवल आहे, तर बरोबरच येणार त्यांना. त्यामुळे याला ऑरेंज केलेलं आहे, हे कामाचं नाही आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, NAPS, नापास 1, नापास 2. ठीक आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. 2 प्रकारच्या स्कीम्स असतात. एक असते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, एक असते सेंट्रल सेक्टर स्कीम. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय? म्हणजे हे बघा, कुठली जरी स्कीम बनते त्याच्यासाठी पैसा कोण देतं ह्याच्यावरती ह्या 2 कॅटेगरी डिपेंड आहे. जर पैसा फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट देतोय, 100% त्या स्कीमसाठी पैसा फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट देत आहे. लिहून ठेवा, नाहीतर इथे लिहा साईडला कुठेतरी, लिहून ठेवा आणि हे फोटोकॉपी केल्यावर लिहा. फक्त पैसे सेंट्रल गव्हर्नमेंट देतं आहे तर दॅन इट इज सेंट्रल सेक्टर स्कीम. ठीक आहे. पैसा सेंटर आणि स्टेट दोघं पण मिळून देत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे पण मोदी गव्हर्नमेंट आहे ना. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघं पण पैसे देत आहेत, तर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. कळालं? असं लिहायचं.
सेंट्रल सेक्टर स्कीम, सेंट्रल गव्हर्नमेंट 100%, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट. किती आहे? जनरली लक्षात ठेवायचं, जनरली सेंट्रल गव्हर्नमेंट 60% देते, स्टेट गव्हर्नमेंट 40% देते जनरली. जर काही माहिती नाही आहे असं विचारलंच तर 60-40वरती टिक करून यायचं कुठल्याही स्कीमसाठी. जनरली मेजॉरिटी स्कीमसाठी 60-40चा रेशो असतो. आणि हाच रेशो जो आहे ना 60-40चा, नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत, मेघालय, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, ते 7 सिस्टर्स जे आहेत ते 7, त्यांच्यासाठी 90-10चा रेशो असतो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीममध्ये. ठीक आहे, बघू अप्रेंटिसशिप स्कीम. मिनिस्ट्री, MSD ऑब्व्हियसली. लॉन्च कधी झाली? ऑगस्ट 2016. प्रमोट अप्रेंटिसशिप ऑब्व्हियसली कट करायला पाहिजे होतं मी. कॉस्ट शेअरिंग, पैसे कॉस्ट शेअरिंग कशी आहे? गव्हर्नमेंट देतो 25%. आता अप्रेंटिसशिप म्हणजे काय ते सांगायचं राहिलं. अप्रेंटिसशिप म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये आपलं आता तुम्हाला ॲक्च्युअल कसं होतं काम ते बघायचं आहे. तर या कंपनीमध्ये जाऊन काम करणार तुम्ही. तर कंपनी म्हणेल अरे तू तर नवीन आहे, तुला कशाला घेऊ मी, तुला तर काही येत नाही, मला तुला ट्रेनिंग करावं लागेल. म्हणून कंपनी फ्रेशर्सला घेत नाही, एक्सपिरियन्स लोकांना घेते. तर फ्रेशर्ससाठी काहीतरी एक्सपिरियन्स असायला पाहिजे, म्हणून अप्रेंटिसशिप स्कीम आहे. किंवा तिथे जाऊन काम करा तुम्ही. तर त्याच्यासाठी मग तो फ्रीमध्ये काम करेल का बाबा, आपला दिवसभर घालवतो आहे तिथे, तर त्याच्यासोबत इनजस्टिस होऊ नये. मग त्याला काहीतरी पगार ठरवली जाते. त्या पगारीच्या 25% पैसे सेंट्रल गव्हर्नमेंट देतो, 25% पैसे गव्हर्नमेंट देतो आणि बाकीचे 75% ती कंपनी देते. ठीक आहे. तर ते 25% म्हणजे असं नाही आता ती कंपनी म्हणेल मी 10,000 देतो आहे, तुम्ही 2,500 द्या. मी 1,00,000 रुपये देतो आहे, गव्हर्नमेंट यांना या मुलाला 25,000 रुपये देईल. नाही, गव्हर्नमेंट 25% तर देईल, पण मॅक्सिमम 1,500 देईल. ठीक आहे, पर मंथ. दीनदयाल उपाध्याय, हुशार आहे गव्हर्नमेंट. हां, आणि हे DBT लिहिले. DBTचा अर्थ आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कोणाला आठवण्यामध्ये प्रॉब्लेम होत असेल, कधी टर्म ऐकली नसेल तर लिहून घ्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे हे जे पैसे आहेत हे 1,500 रुपये हे त्या मुलाच्या, त्या ॲप्रेंटिसच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जातात. ठीक आहे, गव्हर्नमेंट हुशार आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. आता कौशल्य विकास योजना सगळ्यांसाठी होती. ग्रामीण कौशल्य योजना म्हणजे आता खेड्यातल्या लोकांना शिकवायचं आहे. प्लेसमेंट लिंक स्किल डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे तुम्हाला कामाला पण लावून देतो आम्ही, म्हणजे स्किल घ्या आणि कुठेतरी कामाला पण लावून देतो. आणि ही जी स्कीम आहे ह्या मिशन अंतर्गत आहे, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, NRLM, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. तर लक्षात ठेवा, एका मिशनच्या अंतर्गत भरपूर स्कीम असू शकतात. त्यापैकी एक स्कीम आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. काय आहे? प्लेसमेंट लिंक स्कीम आहे, म्हणजे कामाला लागणारच तुम्ही जरी स्किल घेतली तर लावून देतो आम्ही तुम्हाला. असं आहे. कधीपासून आहे? 2014-15 पासून आहे. ह्याच स्कीमचं नाव, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनचंच नाव आजीविका स्कीम पण आहे. लक्षात ठेवणे, आजीविका मिशन. 100 पैकी 70% लोकांना कामाला लावूच आम्ही, असं या स्कीमची गॅरंटी आहे. सोशल इन्क्लुजन नॉर्म आहे, म्हणजे काय? समाजातील सगळ्या, आता गावाकडे जनरली ते म्हणतात गावाकडे जास्त डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणून त्यांनी गावाकडे हा नॉर्म ठेवलेला आहे. काय तर सोशल इन्क्लुजन, इन्क्लूड करणे. इन्क्लुजन कुठून आला वर्ड? इन्क्लूड करण्यापासून. सोशल म्हणजे समाजातील लोक जे एक्सक्लुडेड आहे त्यांना इन्क्लूड करायचं. तर SC ST 50% ह्याच्यामध्ये त्यांना घ्यायचंच आहे. महिला 33% घ्यायचंच आहेत आणि PWD दिव्यांग 5% घ्यायचंच आहे. ठीक आहे. बेनिफिशियरी रूरल यूथ 15 ते 35. लक्षात ठेवा, हे MPSCला खूप आवडतं. असं MPSC किसेस इट. ठीक आहे, इतकं आवडतं. अप टू 45 फॉर वुमेन. एक वयोगट आहे 45पर्यंत महिलांचं साठी आहे. वल्नरेबल ग्रुपसाठी 45 आहे. म्हणजे ह्या सगळ्यांसाठी 45 आहे. जनरलसाठी 15 ते 35 आहे. बेनिफिशियरी म्हणजे तेच लोक इथे जाऊन स्किल घेऊ शकतात. जन शिक्षण संस्थान टाईप काय आहे? कम्युनिटी स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे बऱ्याच एका कम्युनिटीला, मोठ्या कम्युनिटीला स्किल द्यायची आहे. अगोदर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडे होतं, आता MSDE कडेच आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप.
प्रोव्हाइड वोकेशनल ट्रेनिंग टू ॲट डोर स्टेप, म्हणजे घरी जाऊन ते काम शिकवता इथे. एज ग्रुप 15 ते 45 आहे. MPSC लाईक्स इट. तिथे 15 ते 35 होता, इथे 15 ते 45 आहे. तिथे 45 पर्यंत कोणाला होतं? SC ST वुमन PWD साठी, आणि त्यांच्यासाठी स्पेशल पर्सेंटेज पण होते, ते पाठ करून घ्या. टार्गेट काय आहे? 70% निओ लिटरेट, नॉन लिटरेट म्हणजे आत्ता जे सुशिक्षित नाही आहे मुलं, त्यांच्यासाठी रुडिमेंटरी एज्युकेशन अँड रुडिमेंटरी एज्युकेशन, जुनं झालं त्यांचं शिक्षण, त्यांच्यासाठी 20% जे लोक आहेत त्याच्यातपैकी 20% आम्ही स्कूल ड्रॉपआउट, ज्यांनी शाळा सोडून दिलेली आहे आणि 12वीपर्यंत शाळा सोडून दिलेल्या आहेत त्या स्टुडंटसाठी आहे. 10% ग्रॅज्युएट जे मुलं आहेत त्यांना स्किल शिकवू. तर हे आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड NSDF, पब्लिक ट्रस्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट फायनान्सिंग थ्रू गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट. NSDF आहे ते, मी ज्याच्याबद्दल वरती कन्फ्यूज झालो होतो. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड हा कम्प्लिटली गव्हर्नमेंटचा नाही. या फंडमध्ये गव्हर्नमेंटही आपला पैसा टाकते आणि प्रायव्हेट पण आपले पैसे टाकतात. प्रायव्हेट म्हणजे कंपन्यांना टाकावं लागतात. मग कधी बनला हा? 2008 मध्ये, डिसेंबर 23, 2008 मध्ये बनला. इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1982 च्या नुसार. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? काय नाही. फंड नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ठीक आहे, NSDC. स्कीम सांगा NSDC इम्प्लिमेंट करते, तिचं नाव सांगा. उत्तर द्या पटकन, झोपले तर नाही ना तुम्ही, बघू द्या. अटल टिंकरिंग लॅब्स. अटल टिंकरिंग लॅब्स काहीच नाही आहे. लॅबॉरेटरीज बनवायच्या आहे इनोव्हेशनसाठी. लॅब म्हणजे शाळेमध्ये असं काहीतरी एक ठिकाण बनवायचं आहे जिथे इनोव्हेशन करता येईल. लहान मुलांना जाऊन तिथे, जे शाळेतले मुलं आहेत त्यांना तिथे इनोव्हेटिव्ह वागता येईल. हे अटल इनोव्हेशन मिशन AIM अंतर्गत येतं. नीती आयोगचा प्रोग्राम आहे. बस याच्यातून प्रश्न येण्याची शक्यता 99% आहे, जर ह्या स्कीमवर प्रश्न आला तर. लॅब बनवायचे आहे स्कूल्समध्ये. नोडल एजन्सी म्हणजे कोणाच्या अंतर्गत आहे? तर अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत आहे. ते कोणी काढलेलं आहे? नीती आयोगने काढलेले. विजन काय आहे? कल्टिवेट 1 मिलियन चिल्ड्रन इन इंडिया ॲज अ निओटेरिक इनोवेटर्स. नवीन इनोवेटर्स बनवायचं आहे त्यांना. आज के लिए इतना ही. प्री प्राइमरी टू हायर एजुकेशन और लंबा है, उसको कल देखते हैं. याच्यामुळेच नंबर ऑफ लेक्चर्स वाढतात. मला काही स्किप करायला आवडत नाही, प्रॉब्लेम हा आहे. आणि स्किप जर नाही केलं तर सिलेबस लवकर कंप्लीट होत नाही. उशिरा कंप्लीट झाला तरी चालेल, 1-2 दिवस उशिरा, बट मी सगळं व्यवस्थितच घेईल तुम्हाला, ठीक आहे. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट ॲट ऑल. काही डाऊट असेल तर विचारा. बस करतो आहे. बऱ्याच स्टुडंटनी बस करा सांगितलं होतं, सो आता बस करतो आहे मी. बाकी काही डाऊट असेल तर विचारा पटपट पटपट. हा रिस्टार्ट व्हायचं म्हणतो आता. हा रिस्टार्ट होईल, अपडेट होईल, तोपर्यंत डाऊट्स विचारा. एनी डाऊट स्टुडंट्स? जर तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मला व्हॉट्सॲप करा. हा व्हिडिओ यूट्यूबवरती असेल तर मला खाली कॉमेंट करा, ठीक. चलो, सो आय एंड दिस.